चला चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमच्या या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. कारण 5707 पदाची जाहिरात तुमच्या समोर आलेली आहे. 5707 गुणिले 14 जर आपण केलं तर जवळपास 80,000 पदे. लोक म्हणतात ना, एमपीसी जागा नाही, एमपीसी इतकं जागा कोणीच काढत नाही. 80,000 पदाची जाहिरात आहे. 80,000 पदात जर आपण लागत नसल तर स्पर्धा परीक्षा आपण करत आहोत का, हा विचार करा. बघा, एवढी मोठी आणि वारंवार एक्झाम येत राहते असं काहीच नाही. ग्रुपसी झालं, इकडे येऊन जा, इकडे पुढे बस. ग्रुपसी झालं, काही झालं, कंटिन्यू पण हे चालूच राहते. त्यामुळं याचं स्ट्रॅटेजी लेक्चर सुद्धा आपण ठेवलेलं आहे. आणि ग्रुपसीच्या संदर्भात जे काही स्पेशल तलाठी भरती बॅच आहे ते सुद्धा पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या वतीनं आपण सुरू केले आहे. अतिशय नाममात्र शुल्कामध्ये आपण ती बॅच स्टार्ट करतोय. 29 तारखेपासून संध्याकाळी 6 वाजता. ही एक्झाम ओरिएंटेड बॅच असेल, फक्त एक्झाम ओरिएंटेड. जे एक्झामला येऊ शकते ती प्रिडिक्टिव्ह क्वेश्चन आणि प्रिडिक्टिव्ह मटेरियल ते घेऊनच तुमचं अनालिसिस बॅच त्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. अतिशय महत्वाची बॅच आहे की ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण विषय कव्हर करणार आहोत. मॅथ आणि रिजनिंग, अपवाद म्हणजे सोडून संपूर्ण जीएस. तर बघा, आज आपण चालू घडामोडी आपण बघत आहोत. अतिशय महत्वाचं आहे. बघा, कोणी 12वीला असतील, कोणी फर्स्ट इयरला असतील, कोणी सेकंड इयरला असतील, कोणी लास्ट इयरला असतील. मागच्या करंटला आपण जर बघितलं तर 3-3 वर्षाचं करंट विचारलेलं आहे. आणि चालू घडामोडीचं लेक्चर आपण ऐकावं. माहिती आहे का, इकडे मार्क काऊन भेटत नाही, कारण हा विषय आपण कंटिन्यू वाचत नाही. आणि फ्रीचे मार्क आहे. बरं, चालू घडामोडी असं काय का कधी समजत नाही, मग कोणी म्हणते का, सगळ्याला समजते हा विषय, पण याच्याकडे आपण लक्ष देत नाही, त्यामुळे आपल्याला मार्क भेटत नाही. बरोबर आहे. चला आपण बघूया महत्वाच्या घडामोडी. बघा, जागतिक मलाला दिन. बघा, नोबेल शांतता पुरस्कार विजेती युसुफझई, मलाला युसुफझई. लक्षात घ्या, अतिशय लहान, सर्वात लहान वयाची व्यक्ती ज्याला शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाला. सोबत लहान मुलांचा विकास करणारे, बालसंगोपन करणारे कैलास सत्यार्थी, भारतीय व्यक्ती कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफझई या दोघांना एकदाच शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाला. मलाला युसुफझई यांनी पाकिस्तानमध्ये जे काही शिकणाऱ्या मुली आहेत, शाळकरी मुली आहेत, यांना आतंकवादापासून वाचवण्याचं काम हिनं केलं. म्हणजे एवढ्या शाळेतल्या 14व्या 15व्या वर्षातल्या मुलीनं शाळकरी मुलींना वाचवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून त्याला जागतिक शांततेचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्याचा मलाला दिन म्हणून 12 जुलै हा साजरा केला जातो. बघा, अतिशय लहान, सर्वात लहान व्यक्ती आहे, जगातील सर्वात लहान व्यक्ती की ज्याला शांततेचा नोबेल मिळालेला आहे. सर्वात लहान व्यक्ती मलाला. लक्षात घ्या. पुढे बघा, हा दिवस बघा साधारणतः 2013ला घोषणा झाली ती संयुक्त राष्ट्राकडून. हा दिवस केवळ मलाला यांच्यासाठी नसून प्रत्येक जगातील मुलं आणि मुलींच्या हक्कासाठी आहे, प्रत्येक लढणाऱ्या मुलींसाठी आहे. बरोबर आहे. कारण एवढी लहान मुलगी जर समाजामध्ये साधारणतः 16 वर्षाच्या खालील जी मुलगी जर काम करू शकते तर आपण का नाही. आणि आपल्या लाईफ मध्ये काय होते माहितीये का, आपण उद्या करू तेव्हा करू, काहीतरी लाईफ मध्ये कधीतरी आपली एंट्रीच होत नाही. लाईफ मध्ये कोणतरी हटके करू यार, अरे कधी करू आपण, काही सांगता येत नाही. जर आज अभिजित दिपके जर उभा झाला नसतो तर लाईफ मध्ये एवढा स्टार झाला असता का. जो खडा हुआ वही बडा हुआ. बरोबर आहे ना. जिथं खडा राहिला तुम्ही तिथं बडा होतात. लक्षात घ्या. तर प्रत्येक मुला मुलींच्या शिक्षण हक्कासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी आवाज उठवण्याचा हा दिवस आहे. म्हणून नोबेल शांतता पारितोषिक विजेतेचा दिवस म्हणजे याच्या नावानं संयुक्त राष्ट्रसंघानं 12 जुलै संपूर्ण राष्ट्रामध्ये साजरा केला जातो. मलाला दिन साधी गोष्ट नाही. मलाला दिवस म्हणजे एवढ्या लहान मुलीनं त्याच्या कामगिरीच्या मार्फत ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर 12 जुलै लक्षात घ्या, मलाला दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक मलाला दिन. बघा, वयाच्या 17 वर्षी त्यांना शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाला होता. सोबत आपले कैलास सत्यार्थी यांना सुद्धा हा पुरस्कार प्राप्त केला होता. पुढे बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक कालावधीनं मुख्यमंत्री सर्वाधिक जास्त कालावधीनं कोण कोण होते, काय होते. बघा, आपल्या सर्वांना माहित आहे वसंतराव नाईक हे सर्वात जास्त कालावधीनं मुख्यमंत्री होते. दुसरे आपले विलासराव देशमुख दिवसामध्ये. आणि तिसरे पहिले होते शरदचंद्र पवार. आणि शरदचंद्र पवार यांचा विक्रम मोडलेला आहे. कोणी, देवेंद्र फडणवीस. बरोबर आहे.
आता बघा याच्यातले जे काही व्यक्तिमत्व आहे हे अपघातानं राजकारणात आले. बघा वसंतराव नाईक जिंदगीत कधी विचार केला नव्हता राजकारणाचा, कधीच नाही. बघा लक्षात घ्या, हा जो माणूस आहे वसंतराव नाईक साधारणतः 4016 दिवस मुख्यमंत्री राहिला, 11 वर्ष 78 दिवस, 11 वर्ष 78. दुसरे विलासराव देशमुख लक्षात घ्या 2430 दिवस, सुमारे लक्षात घ्या 7 वर्ष 129 दिवस. आणि देवेंद्र फडणवीस लक्षात घ्या 12 जुलै 2024 पर्यंत आपण जर विचार केला या ठिकाणी तुम्हाला तर 6 वर्ष 7 महिने इतका आहे. शरद पवार 2412 दिवस, सुमारे 6 वर्ष 221 दिवस. 4. आता बघा शरद पवार यांच्या सुद्धा ध्यानी म्हणणं नव्हतं मुख्यमंत्री व्हावं, कधीच माहित नव्हतं. शाळा कॉलेजमधून इलेक्शन, शाळेमध्ये कुठल्याही काही गोष्टीवर आंदोलन, उपोषण याच्यातून घडलेला माणूस. वसंतराव नाईकचा काही संबंधच नव्हता. वसंतराव नाईक नागपूरला गेले, लॉ शिकले, तिथे एखाद्या ब्राह्मण मुलीसोबत प्रेम झालं, लग्न केलं, वर्षा नावाच्या मुलीसोबत समाजाने त्याला वाळीत हाकललं, गाव तांड्यातून हाकून दिलं की आमच्या समाजाच्या पुरुषासोबत लग्न केलं नाही. सांगा आज प्रत्येकाच्या घरात वसंतराव नाईकाचा फोटो आहे. हेच तर ताकद आहे. समाज त्याच्यासोबत, समाज तसंच आहे रे. तुम्ही चुकीचं काम केलं ना समाज तुझ्यासोबत राहत नाही, पण जेव्हा तुमच्यामुळं याच्यामुळं आज समाजाची ओळख आहे म्हणून लोक मानतात. गोपीनाथ मुंडेचं तसंच आहे. त्यानंतर बघा देवेंद्र फडणवीसचा काही संबंध नव्हतं, बिचारा तिकडे शिकत होता, पण वडिलाचं निधन झालं म्हणून राजकारणात एंट्री मारली. देवेंद्र फडणवीसचं राजकारण करायचंच नव्हतं त्यांना, पण आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बरोबर आहे. त्यांचं पुढे आता विलासराव देशमुखचा बी ते विक्रम मोडून टाकतील, बरोबर आहे ना. तर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तुम्हाला माहित आहे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हाला माहित आहे की देवेंद्र फडणवीसचा क्रमांक आता लागतो 3रा, लक्षात घ्या. आणि सर्वात जास्त कालावधीनं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? वसंतराव नाईक. दुसरे विलासराव देशमुख, तिसरे देवेंद्र फडणवीस, चौथे शरद पवार. मग हे माहित पाहिजे आपल्याला. बघा हे विचारते बरं, हे महाराष्ट्राच्या इतिहासात पण विचारते, महाराष्ट्राच्या भूगोलात पण विचारते. आणि हे बघा अशा न्यूजवर विचारते शासन जास्तीत जास्त. आता टाइम पडलं तर देवेंद्र फडणवीसचा मतदारसंघ विचारून टाकते. कुठला आहे देवेंद्र फडणवीसचा मतदारसंघ? सांगा कोणतरी. बघा बऱ्याच 99% कुठे माहित नाही. सांगा कोणतरी देवेंद्र फडणवीसचा मतदारसंघ हे आहे. नागपूर पश्चिम नाही, दक्षिण नागपूर. दक्षिण नागपूर मतदारसंघाचे देवेंद्र फडणवीस हे आहे. ऑप्शन राहते, पहिलं राहते नागपूर, दुसरं राहते पश्चिम नागपूर, नंतर राहते दक्षिण. बरोबर आहे. पोट्ट काय होते नागपूर लिहिते किंवा मग पश्चिम किंवा दक्षिण मध्ये कन्फ्युजन आहे. मार्क गेला, मार्क गेला. हाच आहे स्पर्धा परीक्षेचा खेळ, लक्षात घ्या. तर या प्रकारचं सर्वाधिक कालावधीनं मुख्यमंत्री राहणारे आपल्याला आता माहित झालं पाहिजे. बघा तुम्ही इथून गेल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला माहित झालं भाऊ, एक तर मार्क घेऊन चालले तुम्ही, एक मार्क. बघा करंटच्या लेक्चरचा नेमका फायदा काय होता? हा फायदा होतो की नाही यार आपल्याला हे अनालिसिस करून झालं. 12 जुलै मला दिवस आहे भाऊ, बरोबर आहे. नंतर आता वसंतराव नाईक, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, विलासराव देशमुख यांचा मुख्यमंत्र्यांचा कालावधी आपल्याला कळाला भाऊ. चला पुढे जाऊ आपण. पाथरपुंज, वारणावती, सांगली. लक्षात घ्या महाराष्ट्राचे नवे चेहरापुंजी. पाथरपुंज गाव लक्षात घ्या. पाथरपुंज गाव हे वारणा नदीच्या परिसरात सांगली जिल्हा चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आहे. सह्याद्री पश्चिम घाटात चांदोली एक घाट आहे, लक्षात घ्या. चांदोली अभयारण्य, बरोबर आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त पाथरपुंज या ठिकाणी गेल्या 15 वर्षात सातत्यानं विक्रमी पर्जन्याची नोंद होत आहे. आणि वारंवार होणाऱ्या अतिवृष्टीमुळं महाराष्ट्राचे नवे चेहरापुंजी. तुम्हाला माहित आहे याच्यापूर्वी तामिनी घाटातनी, तामिनी घाट या ठिकाणी पाऊस पडत होत आणि त्याच्या पहिले आंबोली. महाराष्ट्राचे चेहरापुंजी पहिले कोण होतं? आंबोली, सिंधुदुर्ग. तामिनी घाट कुठं? पुणे. आणि आता कुठं? पाथरपुंज. लक्षात घ्या कुठं? सांगली. आता जर तुम्हाला प्रश्न आला हे अपडेट भूगोलच्या पुस्तकात करायचं आहे, भूगोलची करंट अपडेट आहे, बरोबर आहे ना. तुम्ही जर गेलात समजा सौदीमध्ये, सौदीतनी काहीच अपडेट नाही, काहून? तो मेला आहे. सौदी, एबी सौदी जो लेखक आहे तो मेला आहे आणि त्यानं अथॉरिटी दुसऱ्याजवळ दिलेली नाही आहे अपडेट करायचं. मग आता तुम्ही सौदीत जर घेऊन राहिले तर झोपले. पाथरपुंज कुठं? मग अपडेट पुस्तकात नाही अपडेट करायचं. हे नोट्स घ्यायची. भूगोलमध्ये अपडेट, करंट अपडेट झाला ना. पाथरपुंज गाव आहे बाबा, याच्याबद्दल हेच वैशिष्ट्य विचारते बघा. पाथरपुंज गाव कुठल्या नदीच्या परिसरात आहे? वारणा. कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली.
कुठल्या तुम्हाला अभयारण्य धरणाच्या जवळ आहे चांदोली धरण, कुठल्या घाटात आहे, पश्चिम घाटात नाही. 4 वैशिष्ट्य, बरोबर आहे. आणि किती वर्ष पाऊस पडत आहे सातत्यानं, 15 वर्ष सातत्यानं सर्वात जास्त पाऊस पडत आहे. म्हणून महाराष्ट्राचे चेरापुंजी पाथर पुंज, महाराष्ट्र चेरापुंजी पाथर पुंज. बघा हे पर्जन्यमानाची आकडेवारी आहे, किती पाऊस पडला, काय पडला ते बघा. तर त्या प्रकारचं साधारणतः बघा, आपण जर बघितलं पूर्णपणे पश्चिम घाटातील उंच डोंगर, पाऊस जास्त पाऊस का पडतो इथं, तर बघा पश्चिम घाटातील उंच डोंगर राग आहे आणि अरबी समुद्रात येणारे दमट नैऋत्य मान्सून वारे आणि घनदाट जंगल, अनुकूल भौगोलिक रचना. बघा जो काही डोंगर आहे घाटमाथ्याचा, तुम्हाला माहित आहे सह्याद्री आपला काय आहे, जलविभाजक आहे. घाटमाथा बघा, येणे जर जेवढे वारे आळले तेवढा पाऊस त्या भागातनी पडतो. जर आळले नाही तर पाऊस पडणार नाही, म्हणून याला आपण जलविभाजक म्हणतो सह्याद्री घाटमाथ्याला. तर लक्षात घ्या, तर याला हा फायदा आहे. त्यानंतर बघा मान्सूनचे ओलसर वारे पश्चिम घाटाला धडकतात आणि उंच दिशेने झालेले वारे थंड होतात आणि त्यातील साधारणतः संप्लवन होऊन त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते. बघा संगणन, संप्लवन नाही, संगणन. संप्लवन आणि संगणन मध्ये फरक आहे का, लक्षात घ्या. संगणन म्हणजेच काय आणि संप्लवन म्हणजेच काय. कापूरच्या वड्या हातात जर ठेवल्या तर स्थायी अवस्थेतून त्याचं द्रव अवस्थेत रूपांतर न होता वायू अवस्थेत होणे, त्याला काय म्हणतात, संप्लवन. नरसाळे, बोरकुटच्या कांड्या, बरोबर आहे, नरसाळे, मिठागरे आणि कापूरच्या वड्या हे संप्लवन आहे. संगणन पाण्याचं, पाणी आहे द्रव, द्रवाचं रूपांतर कशात झालं पाहिजे, द्रव बघा वाफे बघा द्रवाचं स्थायीमध्ये होते किंवा मग वायूमध्ये, बरोबर आहे. पण आता आपल्याला वाफेचं रूपांतर डायरेक्ट बर्फात. तुम्हाला माहित आहे थंड जर झाला समजा द्रवबिंदू, तर ते उत्कलांक बिंदू तुम्हाला कमी झालाय, घोटनांक बिंदू कमी झालाय. आणि जसं घोटनांक बिंदू कमी झालाय 0 पर्यंत झाला, 0 किंवा मायनस मध्ये झाला आपलं टेम्परेचर, तर काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला बर्फ तयार होईल. म्हणजे वाफेचं डायरेक्ट कशात रूपांतर, बर्फात. याला म्हणतात संगणन. कारण स्थायीतून द्रवात, द्रवातून वायू ही आपली प्रक्रिया आहे, बरोबर आहे ना. पण असं न होता काही गोष्टी असतात, मग याला म्हणतात संगणन. तर यामुळं पाथरपुंजी हे नवे आहे, गाव आहे. बघा सर्वात जास्त पाऊस इथं पडला जातो, तर लक्षात घ्या महाराष्ट्राचे चेरापुंजी. तर बघा चेरापुंजीला पाऊस पडत नाही जास्त. कुठे पडते सर्वात जास्त, मौसिनराम. भारतात सर्वात जास्त पाऊस मौसिनराम या ठिकाणी पडते आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पाथरपुंज. पाथरपुंजच्या पहिले कुठलं, तामिनी. तामिनीच्या पहिले कुठलं, आंबोली. पण आता तुम्ही पेपरला गेला भूगोल, खाली लिहिलं महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून कोणते शहर ओळखले जातात. ऑप्शन आहे लक्षात घ्या, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, आंबोली, कालिसाल. आंबोली, कालिसाल, आंबोली. ऑप्शन आहे खाली तामणी, बरोबर आहे, तामणी, चेरापुंजी, मौसिनराम, पाथरपुंज, कालिसाल, पाथरपुंज. ऑप्शनवर डिपेंड आहे. पण महाराष्ट्र विचारलंय आणि एखादा फारच घाईवाला काय करून जाते, चेरापुंजी. एकदम घाई, आपल्याला एकदम हे होते एक्साइटमेंट, आणि एक्साइटमेंटला माहित आहे का आपण कधी कधी चुकतो. बघा नवीन प्रेम करणारे लोक फारच एक्साइटमेंट असतात, असं वाटते आम्हाला काय भेटलं काय नाही. 2 वर्षानंतर कळते आपलं आयुष्य बर्बाद झालं. माहित आहे का. अरे एखाद्याला होकार देणं म्हणजे आयुष्याची बर्बादी आहे, नकार देणं म्हणजे आयुष्य घडणं आहे, हे कायम लक्षात घ्या. चला तर या ठिकाणी हे पावसा संदर्भात आपण न्यूज आहे आपली. पुढे चला, भारतातील AI विद्यापीठे. बघा AI बद्दल प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. बघा 100%. कर्नाटक सरकारने देशातील पहिले सरकारी AI विद्यापीठ उभारण्यासाठी घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा AI विद्यापीठ उभारण्यासाठी पुढाकार सुरू आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र. बघा महाराष्ट्रात आणि कर्नाटक पहिले सरकारी AI विद्यापीठ बेंगळुरू. बघा त्या ठिकाणी घोषणा DK शिवकुमार, ज्यावेळेस ते काय होते उपमुख्यमंत्री, आता DK शिवकुमार काय मुख्यमंत्री. सिद्धरामय्या मुख्यमंत्री होते त्या काळातनी, त्याच्या काळातली घोषणा झाली होती. आणि त्यावेळेस DK शिवकुमार हे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री होते. आता DK शिवकुमार हे कर्नाटकाचे CM आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. साऊथकडचे लोक बघा, साऊथ मध्ये तेलंगणामध्ये कोण आहे, काँग्रेस. कर्नाटकमध्ये कोण आहे, काँग्रेस. तामिळनाडूमध्ये कोण आहे, TVK, बरोबर आहे. केरळमध्ये कोण आहे, काँग्रेस. सर्वात हुशार कुठले लोक आहे, साऊथचे. आता तुम्ही काय समजायचं ते समजा. भारतातली सर्वात जास्त हुशार कुठले लोक आहे, साऊथचेच आहे.
मग तुम्ही आता काय समजा ते समजून घ्या, त्या एरियातनी ते कार्यक्रम चालू आहे. पुढे बघा, जागतिक दर्जाचे एआय तज्ञ तयार करणे, एआय विद्यापीठ काऊन तयार करायचं आहे, एआय संशोधनाला चालना देणे, शिक्षण, आरोग्य, कृषी, प्रशासनात एआयचा जबाबदारीने वापर करणे आणि एआय हबचाही स्थापना करणे स्टार्टअप आणि उद्योगासाठी. एआय विद्यापीठ सरकारी भारतात कुठे उभारलं जाणार आहे? सर्वात पहिल्यांदा बेंगलुरू, कर्नाटक राज्यात बेंगलुरू. दुसरं राज्य कोणतं? महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्रातली कर्जत, रायगड या ठिकाणी बघा प्रस्तावित सरकारी विद्यापीठ पनवल, लक्षात घ्या, मुंबई परिसर आणि या संस्थांची टास्क फोर्स स्थापना केली आहे आणि स्थान आहे कर्जत, रायगड मध्ये. जो काही पनवेलचा भाग आहे ना, कर्जत, पनवेल, रायगड, भारतातील पहिले खाजगी एआय विद्यापीठ. खाजगी कुठं? महाराष्ट्रात. शासकीय कुठं? कर्नाटकात. दोन्ही विचारतात, प्रश्न व्यवस्थित वाचायचं, आपल्याला माहित राहायचे रे. एआय विद्यापीठ, आता काय, आता एआय विद्यापीठ जर विचारलं तुम्हाला आणि खाजगी बी आहे, शासकीय ऑप्शन मध्ये आहे, तर काय लिहिशाल तुम्ही? एआय विद्यापीठ खालीलपैकी एआय विद्यापीठ कोठे आहे? पहिला ऑप्शन आहे बेंगलुरू, दुसरा ऑप्शन आहे कर्जत, तिसरा ऑप्शन जे काही असेल ABCD, खाली जर असेल ए आणि बी बरोबर तर ए आणि बी बरोबर लिहायचं, 1 आणि 2. पण जर असं विचारलं खालीलपैकी खाजगी विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे, पहिला ऑप्शन कर्नाटक राहते, लगाच कर्नाटक सोडून येते काही लोक, कारण वाचलं नाही ते ना. खाजगी विचारलं की शासकीय, प्रॉब्लेम कन्फ्युजन याच्यातच आहे. कन्फ्युजन याच्यातच आहे आपला, खाजगी की शासकीय, बेंगलुरू की कर्जत. अरे यार, मला ते माहित होतं, इथं तर मार्क जाते तुमची. कलमा पाठ राहते पण थोडक्यात आपलं मार्क जाते, हेच तर करायचं आहे आपल्याला. तर बघा, खाजगी विद्यापीठ कुठं? कर्जत या ठिकाणी, लक्षात घ्या, आणि शासकीय बेंगलुरू या ठिकाणी. तर या प्रकारचे महत्वाचे विद्यापीठ स्थापन करण्याचं चालू आहे, प्रस्तावित आहे. एआय विद्यापीठ, एआय वर प्रश्न विचारतात तुम्हाला. यापूर्वी सुद्धा एआय टेक्नॉलॉजी तयार करणारे कोणकोणते ऍप आहे किंवा कोणकोणते देश आहे याचा प्रश्न येऊन गेलाय. पुढे झाला, जागतिक युवा कौशल्य दिन 2026. जागतिक युवा कौशल्य दिन बघा, थीम आहे 2026 स्किल फॉर शेअर फ्युचर. सामाजिक भविष्यासाठी कौशल्य, सामाजिक भविष्यासाठी कौशल्य. बघा, आज नॉलेज असून जमत नाही, आज तुमच्याजवळ स्किल पाहिजे. पेपर सोडवताना पण स्किल पाहिजे, अभ्यास करण्याचं पण स्किल पाहिजे. एखादा पोट्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसला आणि पुस्तक वाचू राहिला, काही जमत नाही, जमतच नाही. बरोबर आहे. आज जरा मला वेळ होता, आज जरा असं सायन्स वाचावं म्हणलं, सायन्सला बसलो मी. बरोबर आहे. सायन्स मध्ये साधारणतः मी 1.5 घंटा नाही, 1.5 घंटाही नाही, 1 तास 20 मिनिटं बसलो मी. बरेच दिवस झाले म्हणलं सायन्स आपण वाचलं नाही, सायन्स वाचून बघावं. 53 ते 54 पेज वाचले मी. 53 ते 54 पेजचं वाचून सोबत शॉर्ट नोट सुद्धा काढली मी. आणि वाचताना हे आपल्याला माहित आहे, वाचायचं नाही हे माहित नाही, वाचा काय नवीन आहे बा ते पाहिलं मी आणि तेच वाचलं. बाकी जे आपल्याला माहित आहे पूर्ण कन्सेप्ट डिटेल काहीच नाही माहित, काय नाही आपल्याला, फॅक्च्युअल माहित नाही, वाचून टाकले का मग आपल्याला आठवते की नाही, वाचलं लिहून पाहता शॉर्ट मध्ये, झालं संपून दे. फॅक्ट मग सांगा, कन्सेप्च्युअलची काही गरज नाही, ते कन्सेप्ट क्लिअर असेल तर फॅक्च्युअल तुम्हाला पाठ करावं लागते किंवा मग ते व्यवस्थित वाचावं लागते, बाकी काही गरज नाही ना. इकॉनॉमी बी तसं आहे, पॉलिटिक्स बी तसंच आहे. कन्सेप्ट माहित आहे का तुम्हाला, संसद काय, हे काय ते काय, मग काय पाठ नाही तुम्हाला, सदस्य संख्या ते बरोबर पाठ करा, समित्या, झालं का, बरोबर आहे ना. जीडीपी काय, जीएनपी काय हे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला लक्षात घ्या कोणते राज्य जीडीपी मध्ये पुढे आहे, कोणता माग आहे, फक्त हे वाचायला लागणार आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल त्याची, पण ज्याचं काहीच नाही क्लिअर त्याला लाईन टू लाईन वाचायला लागते, काहीच वेळ लागत नाही पुस्तक वाचायला. तुम्ही म्हणता ना, पण स्किलवर डिपेंड आहे. पण नॉलेज असल्यावर स्किल येते, पण काही लोकांचं नॉलेज राहते पण स्किल येतच नाही, बरोबर आहे, कारण पेपर कसं सोडवायला त्यांना कळत नाही. चला, तर स्किल महत्वाचं आहे की तरुणांमध्ये कौशल्य विकास, रोजगार क्षमता व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी लक्षात घ्या 15 जुलै हा दिवस, 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 जुलै. आज डिजिटलचा वापर चालू आहे सगळीकडे आणि डिजिटल क्षेत्रातील बऱ्याचशा नोकऱ्या येणार आहे भविष्यात, बरोबर आहे. आज तुम्हाला संगणकचं नॉलेज असणं गरजेचंच आहे आणि ज्याला संगणकचं नॉलेज नाही भविष्यात तो मागे राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी डिजिटलचा वापर आज बघा, प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन घेत आहे, ऑनलाईन, चिल्लरचा प्रॉब्लेम नाही, सगळे फॉर्म सुद्धा ऑनलाईन भरले जात आहे. भविष्यातले पेपर सुद्धा तुमचे ऑनलाईन होतील बऱ्याच ठिकाणी. शासकीय बघा, रेल्वेची तिकीट ऑनलाईन करता तुम्ही, त्याचबरोबर तुम्ही विमानाची तिकीट ऑनलाईन करता, बरोबर आहे. आणि भविष्यात तुम्ही बघा रेल्वेच्या डब्यात रोज कंडक्टर राहते का, प्रत्येक डब्यात नाही, फक्त टीसी राहते, चेक करते कोण काढलं नाही काढलं चेकिंग करायला. एसटी महामंडळाने भविष्यातली कंडक्टर बंद होणार, काही गरज नाही नव्हे, स्वयंचलित दरवाजे आहे ना आता, बरोबर आहे. तिकीट काढली, इथून गाडी नागपूर चालली, नागपूर
तुम्ही वर्धा काढला तिकीट, ऑनलाईन QR कोड दाबाचा, ऑनलाईन दाबाचा, पैसे टाकून द्यायचे, झालं. ट्रेन तुमच्या जवळ राहते आतमध्ये, एक माणसाची गरज नाही ना, ऑटोमॅटिक. आणि बस चला पुढचं स्टेशन वर्धा आहे, वर्धा उतरणार आहे, तयार राहा, चालले उतरलं. ते तुम्हाला कळलं पाहिजे, ज्याला कळलं नाही तर राहिलं आतमध्ये, गरजच नाही ना. एवढं भविष्यात होणार आहे, कारण आज एआयचा वापर एवढा झालाय, म्हणून डिजिटलचा वापर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. प्रथम साजरा बघा 2015ला तुम्हाला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला होता. 2015ला बघा संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये त्याच्यावर घोषणा करण्यात आली होती 2015ला. आणि तरुणाचे कौशल्य आणि त्याचा विकास करण्यासाठी संयुक्त महासभेनं घोषणा केली. आणि त्यामुळं 15 जुलै हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा करतात? जागतिक युवा कौशल्य दिन. बरोबर आहे. युवकांच्या मनोबल वाढवणे, त्यांना रोजगार वाढवणे, त्यांचं स्किल वाढवणं, त्यांचं नॉलेज वाढवणं, या सगळ्यावर भर देण्यासाठी युवा कौशल्य दिन आहे 15 जुलै. कुठला दिवस आहे? 15 जुलै. थीम लक्षात घ्यायचं, स्किल फॉर शेअर फ्युचर. लक्षात घ्या, सामाजिक भविष्यासाठी कौशल्य. पुढे बघा 17 जुलैचा दिनवेस जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस आणि इमोजी दिवस सुद्धा आहे. इमोजी माहित आहे तुम्हाला? इमोजी वगैरे या प्रकारचे विविध आपण टाकतो, हसतो, रडतो, काय काय ते, बरोबर आहे. कधी कधी वेगळंच चालतं ते आपल्याजवळ इमोजी. अरे काही प्रॉब्लेम झाला का? बरोबर आहे ना. आता लाईकचा लई प्रॉब्लेम आहे का? लाईक म्हणलं दिल द्या लागते, इंस्टावर मारला तर आपले पोकटेले का टेन्शन मध्ये यायचे, दिल मारला ते फेकून पा. तर 17 जुलै हा दिनविशेष लक्षात घ्या, जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस, वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस. बघा 1998 रोजी रोम स्टॅट्यूट स्वीकारल्याच्या स्मरणार्थ, लक्षात घ्या, रोम स्टॅट्यूट स्वीकारण्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. बघा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय, बघा स्थापनेचा पाया सुद्धा रोम संविधानाने घातला. इंटरनॅशनल न्यायालय हे या ठिकाणी आहे, तर त्याचा पाया सुद्धा या संविधानाने टाकला. लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय न्याय, मानवी हक्क आणि उत्तरदायित्व आणि कायद्याचे राज्य बळकट करणे यासाठी याचं मुख्यालय द हेग, नेदरलँड या ठिकाणी आहे. नेदरलँड या ठिकाणी काय आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. आणि या दिवसाचं स्मरण म्हणून तुम्ही जागतिक आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली होती. आणि याचा दिवस 17 जुलै दरवर्षी काय केला जातो? साजरा केला जातो. 17 जुलै हा दिवस न्याय दिवस, 15 जुलै हा दिवस किल दिवस, 12 जुलै हा दिवस मलाला दिवस. बरोबर आहे. 12 जुलै हा दिवस मलाला दिवस. लक्षात घ्या. तर या प्रकारचे. आणि इमोजी, जागतिक इमोजी दिन लक्षात घ्या 17 जुलै. डिजिटल संवादातील इमोजीचे महत्व ओळखण्यासाठी हा दिवस पाळला जातो. बघा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यातून कळते इमोजीतून. अरे मी गावाला जाणार आहे, बस हे पाठवून द्या, ओके झालं का? मेसेज टाईप करायची गरज नाही. पण काही एवढे बैताल राहतील लेखाचे असं सांगितल्यावर काय, बरोबर आहे. काही लोक असे राहतात, मी गावाला जात आहे, आज समुद्रात मेसेज टाकला, मी गावाला, लक्षात घ्या, गावाला जात आहे असं चांगला, तर काही मेसेज टाकते असं ओके के, फक्त ते म्हणजे काय काय म्हणताय ते ओके आहे. काही लोक बस जेवण झालं का, जेवण झालं का, झालं एवढं मेसेज टाकत असते का? बाबू तुझं जेवण झाले आहे काय? इथं का मराठी व्याकरण आहे का पूर्ण वाक्यात लिहा? झालं जेवण, बरोबर आहे. एवढं शॉर्ट फॉर्म मध्ये असते. बस तू गावाला येणार आहे का रे? यस. वाई यस येत असते का? यस. बरोबर आहे. एखादा फिलिंग नर्वस समजा याच्यात काय, समजा तब्येत बरोबर नाही असं मेसेज, याने सांगितलं अरे माझी तब्येत बरोबर नाही, बापरे मला खराब वाटत आहे. हे इमोजीचा आहे, पण ज्याला इमोजीची संकल्पना कळली त्याला तर उपयोगाचं आहे, नाहीतर बाकी काही उपयोगाचं नाही आहे. लक्षात घ्या. वाढदिवस असेल कोणाचा, बघा काही असेल समजा वाढदिवस आहे आणि तुमचा वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या तुमच्या आई वडिलांना, लगेच चरण स्पर्श, बरोबर आहे. त्याला थँक्यू किंकू काही नाही, चरण स्पर्श. अरे बापरे पाय लागू. तर या प्रकारचं संपूर्ण आहे, ज्याला कळलं ते कळलं, नाहीतर काही कळत नाही. तर 17 जुलै 2 दिवस आहे, लक्षात घ्या, न्याय दिवस आणि इमोजी दिवस. पुढे बघा लोणावळा चिक्की आणि माहुसा तांबोळी याला जीआय टॅग बघा. बघा तुम्ही खाल्ला असेल हे इडा माहूरला जर तुम्ही गेले समजा तर ते इडा देत राहते तुम्हाला. बघा नसन गेले तर आपण एका दिवस तुम्हाला इडा खाऊ घालायला पहा. माहूर सहल काढा लागते.
लोणावळा चिक्की आणि माहूरचा तांबूल. चिक्की म्हणजे गुळपट्टी. गुळपट्टी लक्षात घ्या. आपल्या इकडं एखादं फार कडक कडक राहते त्याची राहत नसते. 10 रुपयात काय भेटणार आहे? जे बस स्टँडवर भेटते तुम्हाला, मग तसंच भेटणार ना. गुळपट्टी दात पडत नाही. आपले जर खाल्लं तर दात पडू शकते. दाताला चिटकली समजा तर बस 2-3 चमचा करावं लागते. अरे दाताला लागलं, बरोबर आहे. पण ते गुळच तशा प्रकारचा आहे ना, हलक्या दर्जाचा. 10 रुपयात भेटणार काय रे? तुम्हाला सगळंच पाहिजे. तुम्हाला 10 रुपयात सगळंच पाहिजे. मला सांगा, मोठं 20 रुपयाचा नाश्ता घेते, इडली घेते, 15 रुपयाची 4 वेळा रस्ता घेते, 6 बार चटणी टाकानं. आणि काही लोक तर बघा, इडलीचे 2च चमचे खाते रे, 2च चमचे दादा, 6 बार चटणी. आणखीन 2 चमचे खाते, आणखी दादा 6 बार चटणी. अरे 2 इडल्या घेणार बाबा, एवढी भूक लागली तर 4 घे. का सांबार आणि चटणी? नाही, मला खूपच आवडते. हो का? मग पातेलं भर कर, घरी 1 इडली घेऊन जाय. पहा, लोणावळा चिक्की आणि माहूरगडावरील रेणुका मातेच्या तांबूल यांना भौगोलिक मानांकन जीआय टॅग देण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, साधारणतः महाराष्ट्राच्या जीआय टॅगची संख्या ही 50च्या वर गेलेली आहे. बघा, लोणावळा चिक्की इतिहासातील ब्रिटिश काळातील रेल्वे बांधकामाशी संबंधित सन 1882 मध्ये भिवराज अग्रवाल हे मुंबईत आले होते आणि 1900च्या सुरुवातीला खंडाळा कर्जत रेल्वेच्या मार्गावर कामगारांसाठी गोड शेंगदाणे व जे काही काम त्याला ते हारमुरे, लक्षात घ्या, या प्रकारचं तयार केलं होतं सुरुवातीला. नंतर ते एकत्रित केलं. काय केलं? भाजून एकत्रित करण्यात आलं, कारण लोकांना खायला मिळालं. बघा, शेंगदाणे चांगले आहे. बघा, बाकीच्या गोष्टी खाण्यापेक्षा तुमचे खरमुरे मध्ये टाइमपास खरमुरे हे बी चांगलं आहे. चिप्स वगैरे खाण्यापेक्षा शेंगदाणे शरीरासाठी खरंच चांगले आहे. आणि गुळ शेंगदाणे तर तुम्हाला खूपच चांगले आहे. तुम्ही नाश्ता नाही केला तरी चालते, परंतु आपण ते खात नाही. आपल्याला वाटते महाग आहे व शेंगदाणे. आपण नाश्ता पाहून तुम्ही, मला एक काम करा, कॅल्क्युलेशन करा तुम्ही महिन्याभराचा, आणि हे तुम्ही बघा, फक्त याला मेहनत आहे. याला मेहनत आहे. गुळ शेंगदाण्याला जर असं भाजून वगैरे खायचं, कच्चे नाही खायचे, डोकं वगैरे जळवते तुमचं. पण भाजलेलं बघा, आज तुम्हाला तेच आहे. आज काम दिवसभर, आज विशेष नाही आहे, महाशिवरात्र आहे ना, सकाळपासून चोर राहिले लोक, विशेष नाही. लक्षात घ्या, एकादशी जे काय आषाढी एकादशी ते काय विचारणार आहे का काय आहे म्हणून? आज चुका काढण्यात पहिले राहिला तुम्ही, बरोबर आहे. विचारलं काय ते माहित नाही. लक्षात घ्या, म्हणून प्रसिद्ध आहे. बघा, चिक्की सर्वांनाच माहित आहे. या प्रकारची चिक्की काही लोक चक्की म्हणते, गोळपट्टी म्हणते, प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं नाव आहे त्याला, आहे ना. लक्षात घ्या. तर लोणावळा चिक्की आणि माहूरचा तांबूल. बघा, नांदेड जिल्ह्यात माहूरगड आहे. माहूरगड हे विदर्भात नाही आहे, मराठवाड्यात आहे. लक्षात घ्या, जवळ आहे यवतमाळच्या, परंतु ते कुठं आहे? माहूरगड, म्हणजे काय नांदेडमध्ये आहे, नांदेड जिल्ह्यात येते. बघा, अनेक परंपरा आहे या ठिकाणी, शतकापासून आहे. आयुर्वेदिक जे काही आपण म्हणतो संहिता, भावप्रकाश व चक्र संहिता मध्ये तांबूळचे औषधी महत्व आहे. बघा, जसं कुठले इडा राहते, ते जो इडा आहे हे तुम्हाला आयुर्वेदिक आहे. लग्नाच्या दिवशी सुद्धा लोकांना इडा देतात. बघा, नवरा आणि ते नवरी दोघी, पती पत्नी म्हणता येणार नाही, वाच आहे. बघा, तर याच्यामध्ये काय, विड्याचे पान आहे, चुना आहे. चुना म्हणजे कुठला आहे? हा चुना म्हणजे चॉकलेटवाला नाही, खाचा चुना. 2 प्रकारचे चुना आहे. हे या प्रकारचा दिसू राहिला, ते पाहसाल. कात, ओवा, बडीशोप, लवंग, विलायची, जायफळ, दालचिनी, सुकं खोबरं, ज्येष्ठमध, केसर, गुलकंद, आणखीन काही टाकू शकतो. चेरी गिरी नसते त्याच्यातली. काय मसाला म्हणाय का ते चेरी म्हणते, ते तुमच्या ह्याच्यात नाही, बरोबर आहे ना. लक्षात घ्या. तर या प्रकारचं फक्त लक्षात घ्या, माहूरचा तांबूल आपल्या भाषेतील इडा, आपल्या भाषेतील इडा, पण तुम्हाला तांबूल म्हणजे तेच आहे, बरोबर आहे. लोणावळ्याची चिक्की याला जीआय टॅग मिळालेला आहे. महाराष्ट्रातले 2 जीआय टॅग असो, काही असो. माहूर जवळ आहे, आपल्याला जीआय टॅग मिळाला. माहूरवर प्रश्न आला तर आपल्याला असं बापरे माहूरचा प्रश्न आला, पहिले सोडा ना, तिथं खसू खुशी तर बस मिली ठरले काची. पुढे चला. डिझेल विना प्रदूषण विरहित धावणारी हायड्रोजन रेल्वे. लक्षात घ्या, काय काय धावल काही गॅरंटी नाही. भविष्यात बघा, डिझेल पेट्रोल सोडून सीएनजी आहे. आता कायच्यावर आहे? हायड्रोजन. देशातील पहिला प्रयोग आहे कुठं? हरियाणात. लक्षात घ्या. तर या प्रकारचे विविध प्रयोग आहेत. बघा, साधारणतः प्रवासी क्षमता आहे याची 2600 आणि ताशी 65 किलोमीटर. लक्षात घ्या, ताशी 65 किलोमीटर आहे. बघा, याच्यामुळे काय होणार? आपलं गुंतवणूक बघा, 80 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि साधारणतः या प्रकल्पासाठी 2800 कोटी रुपये इतका अर्थसंकल्पात आपण काय केलेलं आहे? मंजूर केलेले आहे. बघा, साधारणतः 15 वर्षामध्ये हायड्रोजन रेल्वेमुळे सुमारे 111.83 कोटी रुपये वाचतील आणि कार्बन उत्सर्जनात मोठी कपात होईल असं म्हणणं आहे तज्ञ लोकांचं. होईलच याची गॅरंटी नाही आहे. पहा, दुसरी गोष्ट बघा,
हायड्रोजनचे वैशिष्ट्य काय? हायड्रोजनचे रूपांतर विजेमध्ये करतात आणि या विजेवर रेल्वेचे इंजिन चालते आणि कोणतंही घातक उत्सर्जन होत नाही, केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते. लक्षात घ्या, या प्रकारचं 2030 पर्यंत शून्य उत्सर्जन या प्रकारचे रेल्वे भारतामध्ये निर्माण करायचं आपलं टार्गेट आहे. 2030 पर्यंत टार्गेट आहे. लक्षात घ्या, हरियाणामध्ये सर्वात पहिल्यांदा हायड्रोजन रेल्वेचा काय केलं आपण? शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि ही देशातला पहिला प्रयोग आहे. 2030 पर्यंत होईल. बघा, विजेवर चालणार. बघा, पहिले कशावर चालायचं रेल्वे? दगडी कोळशावर. तो बंद झालाय. वाफेच्या इंजिनावर, तोही बंद झालं. नंतर कशावर आहे? विजेवर चालू आहे. भविष्यात विजेवर पण बंद होईल. या प्रकारचा तुम्हाला नवीन नवीन रेल्वेचा प्रकल्प भारतात सुरू होईल, हायड्रोजन रेल्वे. पुढे चला, नाटो परिषद. बघा, नाटो महत्वाची शिखर परिषद आहे. 36वी नाटो शिखर परिषद. बघा, तुर्की. लक्षात घ्या, या ठिकाणी बघा यजमान देश आहे तुर्की, या ठिकाणी भरलेली आहे. बघा, आयोजकाचे शहर बघा, अंकारा तुर्कीची राजधानी आहे. लक्षात घ्या, अंकारा या ठिकाणी. परिषद बघा 7 ते 8 जुलै 2026 ला. बरोबर आहे. आणि या ठिकाणी अध्यक्षपद मार्क रुटे, जे नाटोचे सरचिटणीस आहे. मार्क रुटे, तिकडे नाव आहे असं, रुते नाही. आपण जर तिला वाटलं तर रुते असं जर वाटलं तुम्ही तर रुते का? रुट्टे. लक्षात घ्या. तर या प्रकारचं तुर्कीला 36वी नाटो परिषद आहे. बघा, नाटो परिषद अशी आहे, एकावर जर आक्रमण केलं तर सर्वांवर आक्रमण आहे असं समजायचं. आणि हे एक प्रकारचं तुम्हाला UNSC, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलला आव्हान आहे. म्हणून या प्रकारची नाटो संघटना स्थापन केली आहे. बघा, साधारणतः नाटोचं पूर्ण नाव जर आपण बघितलं, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिक करार संघटना, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 4 एप्रिल 1949 वॉशिंग्टन करारानुसार झाली आहे. अमेरिकेनं पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे ही नाटो संघटना स्थापन झाली आहे. त्यामुळे बरेचसे लोक अमेरिकेला घाबरते का? नाटोमुळं. कशामुळं? नाटो. बरोबर आहे. पुढे चला, मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. कशाचं? नाटोचं. यावर्षी परिषद जी काही झाली ते कुठे झाली? तुर्की या ठिकाणी, अंकारा या शहरात. कुठल्या शहरात? अंकारा. सरळ विचारते रे, नाटोची 36वी परिषद कुठं झाली? अंकारा तुर्की या ठिकाणी. अंकारा तुर्की या ठिकाणी. तुम्हाला माहित आहे नाटोचं मुख्यालय कुठं आहे? ब्रुसेल्स बेल्जियम. ब्रुसेल्स बेल्जियम. आंतरराष्ट्रीय विचारतात बघा, इकडे कोण राष्ट्रपती झाला, तिकडे कोण पंतप्रधान झाला. काल परवा 1-2 झाले, ते नोट्स लगेच आपण टेलिग्रामला टाकलेली आहे, वाचत चला. पुढे बघा, साधारणतः 32 सदस्य देश आहेत. किती? 32 सदस्य आहे. बघा, 30 युरोपियन देश आणि 2 उत्तर अमेरिकन देश. टोटल नाटो मध्ये तुम्हाला विचारतात, नाटो मध्ये एकूण देश किती? 32. लक्षात घ्या, नाटो मध्ये देश किती? 32. नाटोची स्थापना कधी? 1949 वॉशिंग्टन करारानुसार. कुठल्या करारानुसार? वॉशिंग्टन. लक्षात घ्या. शेवटचा बघा, तो काही राष्ट्र कोणकोणते समावेश झाले बघा. तुम्हाला विचारतात नाटोचा 32वा देश कोणता? तर स्वीडन. कुठला आहे 32वा? स्वीडन. तसं युनोचा तुम्हाला विचारतात, युनोचा 196वा देश कुठला? 195 कुठला? 194 कुठला? 193 कुठला? तशा प्रकारचे विचारतात. जसं ब्रिक्स सुद्धा विचारतात. बरोबर आहे. तर 31वा सदस्य देश कुठला? फिनलंड. करंट मध्ये विचारलं जाईल तुम्हाला नाटोची स्थापना. बघा, नाटो संदर्भात चुकीचे विधान ओळखा. नाटोची स्थापना वॉशिंग्टन करारानुसार झाली. बरोबर आहे. नाटोची स्थापना 1949 झाली. बरोबर आहे. नाटो मध्ये एकूण सदस्य 32 आहे. 32वा राष्ट्र स्वीडन आहे. बरोबर आहे. बरोबर की चूक ते तुम्ही पाहाच. बरोबर आहे. नाटोची परिषद 36वी कुठे झाली? बघा, तुर्की या ठिकाणी झाली, अंकारा या शहरातनी. तर नाटो ही महत्वाची एक संघटना आहे. बरोबर आहे. तर या प्रकारचं 31वा सदस्य फिनलंड आणि 32वा स्वीडन. 30 युरोपियन देश आहे, 2 उत्तर अमेरिकन. बघा, याचं बघा कलम 5 जे काही यांचे कलम आहे, सामूहिक संरक्षण. कोणत्याही एका सदस्य देशावर झालेला हल्ला हा सर्व नाटो देशावर झालेला हल्ला मानला जाईल. हा सर्व, जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या मित्रावर आहे ते, आपल्या मित्राला हाणलं म्हणजे आपल्याला हाणलं, आपण पण मदत मार खात किंवा माराच असते. जर दोस्ताना असेल तर बरोबर आहे ना, आपल्या मित्राचं संकट आपले संकट असते, पण ते पाहाचं संकट कोणती आले का? कोणाचाही मार खवराला, कुठेही खवराला, मग तिथून पळाच असते. कुठचे धंदे केल्यावर काय करायचं? चीनच्या गँगमध्ये आहे तो. हा, चला. तर या प्रकारचं नाटो शिखर परिषद 2026 ची महत्वाची आहे. पुढे चला. बघा, नाटो महत्वाचा प्रश्न आहे. नाटो मराठा इश्यू जाईल, महत्वाचा आहे. त्यानंतर आपण त्याच्याही पहिले जे काही तुम्हाला सांगितलं महत्वाचं की GI टॅग 2 लोणावळा चिक्की आणि माहूरचा तांबूळ. लोणावळा चिक्की आणि माहूरचा तांबूळ हे महत्वाचं आहे तुम्हाला दिवस. ते सामाजिक तुम्हाला न्याय दिवस विचारून नाही विचारलं, याची गॅरंटी 17 जुलैची काही महत्वाचं नाही येतो, पण आहे. बरोबर आहे. इमोजी हे काही महत्वाचं नाही आहे. या विद्यापीठ महत्वाचं आहे खरं.
खाजगी आणि सरकारी बघा हे एकदम महत्वाचं आहे. आता मी काय केलंय एकदम इम्पॉर्टंट जे येईल एक्झाम ओरिएंटेड जे राहील तसं मी आता करून सुरू केलंय. पहा पुढे बघा 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड. बघा ऑलिम्पियाड असते, गणिताची ऑलिम्पियाड असते, भौतिकशास्त्राची असते, रसायनशास्त्राची असते, सगळ्यांची असते. बघा कालावधी 4 ते 12 जुलै झालं. एकूण 87 देश सहभागी होते आणि याच्यातून 381 विद्यार्थी ऑलिम्पियाड विद्यार्थी असते. जसं की तुम्ही शाळेमध्ये सायन्सचे प्रयोग होते तुमच्या शाळेत, बरोबर आहे, जिल्हास्तरीय व्हायच्या, तालुकास्तरीय प्रदर्शनी, विज्ञान प्रदर्शन त्याला म्हणतात. तुम्ही राबवायचे विविध प्रयोग तुम्ही करायचे, चोरून चालून आणायचे, इकडून तिकडून प्रयोग, आयडिओलॉजी, आणि त्याला काय करायचे तुम्ही प्रयोग करायचे, नंबर तुमचा यायचा, बरोबर आहे ना. तर चला, तर भारताचे स्थान बघा संयुक्त प्रथम क्रमांक आहे. लक्षात घ्या याच्यातून भौतिकशास्त्रामध्ये आपला संयुक्त मध्ये भेटला म्हणजे जॉईंट प्लेस आहे, लक्षात घ्या. बघा प्रथम क्रमांकाचे संयुक्त देश भारत, रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान या सगळ्यांना ऑलिम्पियाड मध्ये पहिला क्रमांक भेटलाय. हे एवढे राष्ट्र आहे सगळे भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाड मध्ये पहिला नंबर यावं तर किती लोकांचा, बरोबर आहे. इथं अल्फाबेटिक लावलं नाही लावलं मला माहित नाही, लावायला पाहिजे होतं, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या भारत, रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान या सगळ्या राष्ट्राचा पहिला क्रमांक आहे जॉईंट मध्ये, आणि भारत पहिल्या नंबरला आहे, बरोबर आहे ना. तर भौतिकशास्त्राची ऑलिम्पियाड कुठं झाली, कुरुस मंगा, कुठं झालं बुकुरस मंगा, कोलंबिया लक्षात घ्या. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका लक्षात घ्यायचं. तर कुठं आहे कोलंबिया या ठिकाणी. कोलंबो आणि कोलंबिया मध्ये फरक आहे. कोलंबो गेलं श्रीलंका, कोलंबिया म्हणले तर अमेरिका. चला पुढं या संदर्भाचं बघा 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्राची परिषद झाली आहे. तर याच्या अंतर्गत सुवर्ण पदक विजेते भारतीय विद्यार्थी बघा कोण कोण भारतीय विद्यार्थी होते. 381 मध्ये भारतातले जे काही विविध शहरातले लोक होते. आपलं एक मंडळ गेलते, शिष्टमंडळ, एक टीम गेलती ना, जसं भारतीय टीम राहते तशी टीम राहते ना ऑलिम्पियाड मध्ये. चालले बघा या मला सांगा तुम्ही तर गेले नाही फॉरेन मध्ये काहीतरी असं काही घेऊन आता तरी जाजा बघा भविष्यात नाही. कनिष्क जे कुठं पुणे माहिती आहे सर्वांनाच. रुद्देश अनंत बेंडाळे पहिले इत्तूर नाव होतं प्राचीन, त्याला इंदूर म्हणतात मध्य प्रदेश. ऋषित गर्ग नवी दिल्ली, श्रेष्ठ सुरैया मुंबई आणि स्वरित जोशी अहमदाबाद. हाय का अण्णा तुमचे याकुलवार, काळे, पांढरे, निळे हाय काही असे, जाधव, राठोड, पवार, डोळे, पिळे, कान हाय का अण्णा असे. अण्णा बघा त्या अण्णावातच कळते हे टॅलेंट आहे, बरोबर आहे ना. हे कळलं का तुम्हाला ओरिजिनल टॅलेंट. जैन, बेंडाळे, गर्ग, सुरैया, जोशी सगळे ओपन कॅटेगरी. तुम्ही फक्त आरक्षण घेत राहा, कुठे लागू नका, पोलीस भरती मारत राहा. कळलं का. अरे याच्यातून तुम्हाला कळलं पाहिजे की यांचा हौसला कुठं आहे. यांना शिखर लढण्याचा हौसला आहे, तुमचा तेवढा नाही आहे. 7व्या आसमानपर्यंत त्याचं ध्येय आहे, ठरवलं त्यानं. तर या प्रकारचा पूर्ण टीम लक्षात घ्या. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात या प्रकारची टीम होती 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI शिखर परिषद बघा, AI ची शिखर परिषद लक्षात घ्या दिल्लीला झाली. मदतनी साधारणतः चौथी शिखर परिषद कुठे झाली, दिल्ली. बघा सगळ्या शिखर परिषदा, बाकीचा काही महत्व नाही. आता AI शिखर परिषद काऊन होती, AI संदर्भात दूरगामी विचार करण्यासाठी. AI चा रोजगारावर काय परिणाम होईल, AI मुळे विकास काय होईल, बरोबर आहे. AI मुळे काय अडचणी येईल, AI मुळे काय समस्या होईल याचं निराकरण करण्यासाठी शिखर परिषदा आपण पाठ करून घ्यायचं. पहिली AI परिषद 2023 ला कुठे झाली ती युनायटेड किंगडम, कुठं ब्लेचले प्राग. आता बघा हे असं कधीच विचारत नाही कोणत्या ठिकाणी, फक्त डायरेक्ट विचारते UK. एवढं माहित आहे आयोगाला की तुम्हाला एवढं येत नाही, एवढं जर आलं असतं तुम्ही तर राहिले नसते. हे असते UK. पुढे बघा दुसरी परिषद फ्रान्स पॅरिस, फ्रान्स असतील, बरोबर आहे. चौथी परिषद बघा भारत, लक्षात घ्या भारत नवी दिल्ली. बघा 5वी परिषद बघा 2027 स्वित्झर्लंड जिनिव्हा. बघा आता जे काही महत्वाच्या परिषद आहे दुसरी, तिसरी, चौथी बघा हे सगळ्या परिषदा तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. बघा 2023 ला झाली, 2025 ला झाली, 2026 ला झाली आणि 2027 ला स्वित्झर्लंड मध्ये होणार आहे जिनिव्हा मध्ये. 2 ते 7 जुलैच्या दरम्यान 2027 ला ही परिषद होणार आहे कुठं, स्वित्झर्लंड जिनिव्हा. बघा पहिली परिषद झाली कुठं, युनायटेड किंगडम. दुसरी कुठे झाली, फ्रान्स. दुसरी महत्वाची नाही, तिसरी महत्वाची नाही. बघा हे महत्वाचे भारताची शेवटची. कुठल्याही गोष्टीसाठी पहिलं शेवटचं, आणि भारत जिथं आहे ते भारत पाहून घ्यायचं. पहिलं कुठं झालं, युनायटेड किंगडम, कधी 2023. बघा भारतात तरी झालं 2026. कुठे झालं भारतात, नवी दिल्ली. आणि आता कुठे होणार भविष्यात 2027 ला स्वित्झर्लंड जिनिव्हा. बस बघा 2028 संयुक्त अरब अमिरात,
स्वित्झर्लंड परिषदेत भागीदारी देश म्हणून काम करेल आणि 2028च्या परिषदेचे यजमानपद सुद्धा भूषवेल. 2028ला 3 राष्ट्र मिळून आहे. 27-28चा आता डिक्लेअर केलेला आहे. तर या प्रकारचं AI शिखर परिषद आपण विद्यापीठ सांगितले. AI विद्यापीठ खाजगी आहे. आता AI शिखर परिषद 27ची आजच घोषित केलेली आहे याच महिन्यात. बरोबर आहे. 27ची ती किती होणार आहे? ती 2027 कितवी आहे? 5वी. 4थी भारतात झाली नवी दिल्लीला. तुम्हाला प्रश्न जर आला AI ची जागतिक परिषद भारतात कोणत्या शहरात झाली तर कुठे झाली? नवी दिल्ली. कुठे झाली? नवी दिल्ली. बरोबर आहे. AI शिखर परिषद सुरुवात कधीपासून? 2023. कुठे झालं? युनायटेड किंगडम. बरोबर आहे. युनायटेड किंगडम या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तर AI शिखर परिषदा संदर्भात आहे. जागतिक युवा कौशल्य दिन आपण आता सांगितलं 15 जुलै. मागच्या याच्यात सांगितलं होतं ते. पुढं सेंट्रल व्हिस्टा. बघा सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नामकरण. जो काही सेंट्रल व्हिस्टा आहे आपलं, सेंट्रल व्हिस्टा म्हणजे काय? संसद सेंट्रल हॉलचं सेंट्रल व्हिस्टा. बघा तर नवी दिल्लीचं नाव बदललं. बघा ब्रिटिश काळातील खुणा मिटवणे म्हणजे ब्रिटिश काळातील जे जे नाव आहे ते आपल्याला काय करायचं आहे? मिटवायचं आहे. म्हणून राज्यकर्ते किंवा लोकांना काय वाटलं की आपण आता नवीन नाव देऊ. बघा तर कर्तव्य व सेवा या लोकशाही मूल्यांना महत्व देणे या नामांतराचा काय आहे? मुख्य हेतू आहे. लक्षात घ्या. कर्तव्य भवन क्षेत्र याचं नाव काय आता? कर्तव्य भवन क्षेत्र. कर्तव्य आहे म्हणते बाबा कोणाचं? सेंट्रल व्हिस्टाचं. की तुम्ही आंदोलन करा आम्ही घरात लपून राहू. हे आमचं काय आहे? कर्तव्य भवन क्षेत्र. बरोबर आहे ना? कर्तव्य काय? जबाबदारी. जेव्हा लोक मरू राहिले त्याला भेटणं. विद्यार्थी मेली. बरोबर आहे. विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. 20 लोक नीटच्या परीक्षेमुळे मेले. 21वा आकडा झाला. ज्या पोरांचा क्लास लावला होता काही लोकांवर पैसा नव्हता त्या पोरानं कर्ज काढून वावर विकून. बरोबर आहे. ते झालं. आणि या प्रकारचं काय होईल? लोकांचं संकट. बघा तुम्ही परीक्षा देताय तुमचा तो वारंवार होतात तर त्याचं काय? त्या पोट्याने 4-5 लाख रुपये भरून क्लास लावला त्याच्या बापाकडे एवढा पैसा होता का? मग तुमचं काय छटाक बरं आहे. गाजराची पुंगी वाजली तर खाऊन टाकलेले का? तुम्ही मनापासून जेवढे 4-5 लाख रुपये खर्च करू राहिले का? फरक पडते दिल्लीवालेला अभ्यास करणार राहिले. परीक्षा झाली तर काहून 5-5 लाखाचा क्लास आहे त्याचा. फरक पडते 20,000 रुपये महिना देणार राहिले. कारण 2.5 ते 3 लाख रुपये वर्षाचा खर्च आहे दिल्लीत राहणाऱ्या पोरांचा. तुम्हाला काय फरक पडते का? अर्धे लोक हॉस्टेलला राहणारे आहे. हॉस्टेल बंद गावाले काहून? सर हॉस्टेलला सुट्टी आहे काहून? 1 महिने जगूच नाही शकत का तू? बरेचसे लोक बघा सगळं शासन तुम्हीच पहा. एसटी बंद आहे क्लास बंद काहून? सर एसटी बंद आहे. दलिंद्री अवस्था आहे. काय आपण श्रीमंत बनू शकत नाही. विचार टाटा बिर्ला सारखे पाहिजे तेव्हा माणूस श्रीमंत होऊ शकतो. कमाई माणसाची जर 1000 रुपये असेल तर माणूस 200 रुपये चहाला खर्च करतो. हा विचाराचं काय? त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच आहे. बरोबर आहे की नाही? तर या प्रकारचं याचं नाव काय झालं? सेंट्रल व्हिस्टाचा आता कर्तव्य भवन. बस एवढं विचारते. पुढं बिमस्टेक परिषद. बघा हे बी विचारते तुम्हाला. नाटोचे सदस्य आज संघटना घेऊ सगळे आपण. बिमस्टेक लक्षात घ्या. नाटो दोन्ही संघटना त्यांनी 32 सदस्य 1949 ला स्थापना. बरोबर आहे. तर पुढे बघा बिमस्टेक लक्षात घ्या. 5वी बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषद. बघा 16 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली भारत येथे झाली. लक्षात घ्या. पुढं नवी दिल्ली भारत. अध्यक्षपद भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. बघा अजित डोवालने 2 विशेष गोष्टी आहे. पुढे घेणार आपण लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला. लोकमान्य टिळक पुरस्कार 1 ऑगस्टला भेटते. पुढच्या महिन्यात 1 ऑगस्टला बघा लोकमान्य टिळक कालच जाहीर झाला. अजित डोवाल भारतीय सुरक्षा सल्लागार. बरोबर आहे ना? चला तर बैठकीचे मुख्य उद्दिष्ट प्रादेशिक सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करणे, दहशतवाद, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि गुन्हेगारी याच्यासाठी समन्वय ठेवणे यासाठी बिमस्टेक परिषद आहे. बरोबर आहे. तर लक्षात घ्या 5वी बिमस्टेक परिषद आयोजन कुठे झालं? भारतात. भारतामधलं शहर नवी दिल्ली. भारताने जास्तीत जास्त ऑप्शन असतं नवी दिल्ली झालंच जा तुम्ही. बरोबर आहे. कारण बाकी ठिकाणी काही तुम्हाला दिसत नाही. तर लक्षात G20 नागपूरला आणलं होतं मोदीनं. लोकांनी नागपूर दाखवाले की बा या नागपूरला माहिती आहे जेवढ्या झोपड्या आहे ना त्याच्या समोर कपडे लावले होते आणि रंगून ठेवलं होतं. लपून टाकलं. तुम्ही बाहेर निघू नका. आपल्या घरात कसं माहितीये का? एखादा पोट्ट जर कपडे बरोबर नसेल तर तरी घरचे म्हणते तू आतमध्ये लपून राह बाहेर येऊच नको. किंवा आपणच बाहेर निघत नाही. बरोबर आहे ना? कारण आपण जेव्हा कोणी पाहुणे आपल्या घरी आले मस्त मेकअप गिकअप करून कपडे बिपडे घालून तेव्हा आपण जातो. असं तसंच राजधान चांगले खरकटे करून राहता. अचानक एंट्री मारायची एखाद्या रूमवर आणि बाप विशेष नाही. सर्जिकल स्ट्राईक आहे ते. सर्जिकल स्ट्राईक. चला बिमस्टेक
क्लास बेस राहते म्हणून सकाळी बोट उठून आंघोळ मांघोळ करते, तर संध्याकाळी आंघोळी करत नाही बरेचसे लोक. जाऊ दे ना बा, म्हणजे आज काय सुट्टीच आहे. 4 टाइम खाते पण क्लास बंद राहू दे, जास्त जेवते मोठे, सकाळपासून भूक लागते गेली. मग बघा, स्थापना 6 जून 1997 बँकॉक घोषणापत्रानुसार. ते कुठं? वॉशिंग्टन करार. काय? नाटो आणि बिमस्टेक कुठल्या घोषणापत्रानुसार? बँकॉक. लक्षात घ्या. पुढं सदस्य देश किती आहे? 7. दक्षिण व आग्नेय आशियाचे लक्षात घ्या पूल आहे, म्हणजे काय दोघांचं जोडणार, बरोबर आहे, कन्व्हर्टर. दक्षिण व आग्नेय आशियाला जोडणारी परिषद आहे बिमस्टेक. पुढं 5वी युनेस्को बैठक नवी दिल्ली 16 जुलै 2026 झाली. अध्यक्षपद अजित डोवल. मुख्यालय कुठे आहे? ढाका, बांगलादेश. बिमस्टेकचं मुख्यालय कुठे आहे? ढाका, बांगलादेश या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, ढाका या शहरात. आणि आपण सांगितलं नाटोचं मुख्यालय कुठे सांगितलं होतं? बेल्जियम, ब्रुसेल्स बेल्जियम. याच्यात बिमस्टेक मध्ये किती सदस्य? 7. नाटो मध्ये किती? 32. दोन्ही संघटना झाल्या महत्वाच्या, लक्षात घ्या. तर या प्रकारची परिषद भारतातली झालेली आहे. बिमस्टेक मध्ये सदस्य कोणकोणते पाहून घ्या, हे विचारते, पाठ पाहिजे. चला, भौगोलिक स्थान बघा, साधारणतः एकूण 7 सदस्य आहे. इंडिया बघा, बांगलादेश सध्याचे अध्यक्षपद आणि मुख्यालय सध्या तिथेच आहे. भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड. लक्षात घ्या, या प्रकारचे 7 राष्ट्र. बिमस्टेक परिषद मध्ये कोणकोणते राष्ट्र आहे? तर 7 राष्ट्र आहे. पाहून घ्यायचं, भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड. बरोबर आहे ना सर? बघा, भारतीय सीमेसमोर आहे. भारतीय सीमा, भारतीय सीमा, भारतीय सीमा, भारतीय सागरी सीमा, भारतीय सीमा. फक्त एकच थायलंड वेगळा आहे, मधात नाही घुसलं. बरोबर आहे. तर 7 राष्ट्र आहे. आजूबाजूचे पाहून घ्यायचे तुम्ही. आपल्या आजूबाजू फक्त पाकिस्तानीच्यात, आपण आपल्यामुळे नाही पाकिस्तानीच्यात नाही. कारण आपल्या पावर का साधा आहे का? मग आपण चीनला याच्यात दूर ठेवलेला आहे. भारत वेगळा प्रश्न निर्माण करत आहे, पाकिस्तानले चीनले सोडवून. आणि अमेरिकेवर पण आपण बुमरॅंग मारणार आहोत. फक्त थांबा, तुम्ही ते जवळ घेतलेलं आहे आपण, परंतु आपला मनसुबावर गेलं तर बघा तिला कोपच्यात नेतो आपण. थांबा जरा असं तुम्ही. अमेरिकाला का वाटवलं का? नंबर 3 आपण सध्या आता घोषित व्हायचं आहे. 4 वरून 3 वर आर्थिक महासत्तेकडे वाटचाल. म्हणजे राहिले कोण? 2. आणि पाहून राहिली आता चीन आणि अमेरिका. अरे बापरे, आपलं काय होते काय नाही. आणि तुम्ही मोबाईल सोडून द्या, लपडे सोडून आपण नंबर 1 ला जातो. हो, म्हणजे या लपड्याची भीती वाटत राहिली. देश खड्ड्यात जाईल त्याच्याचमुळं. हो ना, कारण आमचा युवक आहे, युवकांचा राष्ट्र आहे भारत. आणि आज युवक कशात आहे? दारू, गांजा, मटका, नाहीतर मग मोबाईल वेडा, नाहीतर बाई वेडा. इथं आहे काही तर सगळेच येडे आहे. सगळेच आहे दिले, सगळेच. अबे, दारूची नशा काही वेळेनंतर उतरते, पण मोबाईलची नशा आणि बाईची नशा उतरतच नाही. असल्यावर बी उतरत नाही, गेल्यावर बी उतरत नाही. काय खरी गोष्ट आहे? आहे, नशा आहे ती. कुठे आहे संधान? कुठे आहे? चला, तर या प्रकारचं महत्वाचं बिमस्टेक परिषद. पुढे बघा, विक्रम. भारतातील पहिले खाजगी कक्षीय रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. पहिले खाजगी कक्षीय रॉकेट. लक्षात घ्या. विज्ञान तंत्रज्ञान चालू घडामोडी तुम्हाला विचारणार. विज्ञान तंत्रज्ञान बघा, 18 जुलै 2026 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून लक्षात घ्या पहिलं ऐतिहासिक उडान झेप घेण्यात आलं. विक्रम 1 मिशन आगमन. याचं नाव आहे मिशन आगमन, मिशन 1. लक्षात घ्या, विक्रम 1. बघा, निर्मिती करणारी कंपनी स्कायरूट एरोस्पेस, जी हैदराबाद मध्ये आहे. स्कायरूट एरोस्पेस. लक्षात घ्या. महत्व, भारतातील पहिले खाजगी कक्षीय रॉकेट आहे. खाजगी बघा, ज्याची रचना उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी करण्यात आली आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी. लक्षात घ्या. पुढे बघा, प्रेरणा. रॉकेटचे नाव भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ ठेवलेले आहे. विक्रम. रॉकेटचं नाव विक्रम काऊन आहे? तर विक्रम साराभाई. लक्षात घ्या. भारताचं ज्याचं सर्वात महत्वाचं परमाणु ऊर्जेमध्ये सर्वात जास्त त्यांचं योगदान आहे. बरोबर आहे. म्हणून याच्या प्रकारचं विक्रम 1 याची चाचणी घेण्यात आली आहे, प्रक्षेपण झालेलं आहे. बघा, 2018 ला स्कायरूट एरोस्पेसची स्थापना करण्यात आली हैदराबाद मध्ये. 2022 ला विक्रम एस चे प्रक्षेपण करण्यात आले. 2026 ला विक्रम 1 चे यशस्वी उड्डाण, पहिले खाजगी कक्षीय रॉकेट मिशन आगमन करण्यात आले. पहिले खाजगी रॉकेट. लक्षात घ्या. तर 3 गोष्टी आहे महत्वाच्या. तुम्हाला जर विचारलं की स्कायरूट एरोस्पेसची स्थापना कधी झाली, तर 2018. कुठं? हैदराबाद. ही कंपनी आहे खाजगी, स्कायरूट नावाची एक कंपनी आहे, ज्यांनी ही चाचणी घेतलेली आहे. आणि त्याचं नाव कोणा दिलं आहे? विक्रम साराभाई. पुढे बघा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित झालेला आहे. लक्षात घ्या. 2026 ला बघा पुरस्कार आणि श्रेणी बघा. ऑस्कर
वाचायचं आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वाचायचे. पहा, सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा, श्रीकांत, लक्षात घ्या, हिंदीमध्ये दिग्दर्शक तुषार हिरानंदानी. बरोबर आहे, आपले तुषार मास्तरनं काढला पिक्चर आपल्यावर, बरोबर आहे, तुषार हिरानंदानी. चला, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा, असे पिक्चर आपल्याला माहिती राहत नाही केव्हा आला केव्हा गेला, कारण आपल्याला ते समजत नाही. आपला IQ पार तेवढं आहे का? बरोबर आहे ना. आम्हाला तेरे नाम पाहिजे जखमी दिल. सर्वोत्कृष्ट अभिनेता बघा, कार्तिक आर्यन. कार्तिक आर्यन चांगला हिरो आहे, बघा तुम्ही. तर चित्रपट चंदू चॅम्पियन आणि ममूटी बघा, भ्रमयुगमन या संदर्भाचा जे काही आपण प्रवास करतो ना, त्याच्यावर ट्रॅव्हलिंग वरचा पिक्चर आहे तो. पण बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम, आर्टिकल 370 वर आहे. काही लोकांना पाहिलं असेल, काही लोकांना बघितलं नसेल, जबरदस्त आहे यामी गौतमची, लक्षात घ्या. सर्वोत्कृष्ट गैर फीचर फिल्म, लक्षात घ्या, भांगर, दिग्दर्शिका सुमीरा रॉय. बघा, हे जर पिक्चर आला तुम्हाला, सर्वोत्कृष्ट चित्रपट जर बघितला आपण, 72वा राष्ट्रीय चित्रपट, श्रीकांत म्हणल्यावर तुम्ही माझा चुकून मास्तरचं नाव तरी आला का? बरोबर आहे की नाही? पण विसरू नका हे, हे नाही विसरत तुम्ही, हे विसरता का तुम्ही? म्हणजे काही लोकांची चांगली वाट लागली, काही लोकांची खरोखर वाट लागली, या प्रकारचा हा माणूस आपल्या कॅरेक्टर मध्ये आलेला आहे. कारण की एमपीसी कर 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 म्हणे का, मी काही नाही लागलो, म्हणे लागतेस तू लागतेस तू लागतेस तू, माझ्या छपराची वाचेवाद झाले का? कारण तिला आपण सांगितलं अभ्यास कर, त्याने नाही केला असेल तर तो डुबला. स्पर्धा परीक्षा अशी आहे, भिजला तो पर्यंत बरं आहे, पण जास्त जर तो जड झाला, कापसासारखा जर भिजला तर मेला ठरतो. बरोबर आहे ना. हा फायदा आहे, तोटा आहे. माणसाला वाळू सारखं राहायचं, भिजल्याबरोबर कमी झालं पाहिजे, हलकं झालं पाहिजे. चला, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आनंद एल रॉय, चित्रपट स्टॅच्यू ऑफ युनिटी, 1% प्रतीक, याच्यावर पण आहे. पुढं सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन शिवपाल सिंह कान, परा 411 डिग्रीच्या मार्गावर, ऑन द ट्रेल ऑफ 41 आउंस, लक्षात घ्या, याच्या संदर्भात पिक्चर आहे तो. सर्वोत्कृष्ट लघुपट, लक्षात घ्या, शॉर्ट फिल्म हमसफर, मराठी आहे, मराठीचा तुमचा काही संबंध नाही. पुढं सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक संजीव श्रीवास्तव, हिंदी. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, लक्षात घ्या, परेश मोकाशी. आणि असे पिक्चर युट्यूबला सापडत नाही बरं, तुम्ही जास्त युट्यूबला नाही, हे पेड पिक्चरच पाहा लागते, फ्रीमध्ये नाही भेटत. जे असे बसतेरे पिक्चर लगेच येऊन जाते युट्यूबला. चला, तर या प्रकारचं महत्वाचे चित्रपट, 72वा चित्रपट पुरस्कार. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस 20 जुलै. बघा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कुठला आहे? 20 जुलै. हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ, बघा आपण सांगितलं कुठलं 13, आपण सांगितलं 17, आता सांगत आहोत 20. म्हणजे आजचे दिवस महत्वाचे, जे या आठवड्यातले आपण दिवस महत्वाचे घेत आहोत. 17 2 आहे, 13ला 1च आहे, आणि 20ला 1 आहे. आणखी कोणी सांगितले का? 15 जागतिक युवक, बरोबर आहे. 12 सांगितलं, आता आज मला, हा ठीक आहे. पहा, तर बघा फिडे, बघा फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल, बघा जे काही डिचेस, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणून संयुक्त राष्ट्रानं आणि या दोघांचं मिळून एक फिडे चेसची संघ असतं. बघा, चेस जे काही बुद्धिबळ आहे, जे काही तुम्ही खेळत नाही, बरोबर आहे. काही लोक खेळतात, फारच प्रज्वल सारखे लोक, विद्वान लोक आहेत, ते भारतात कोण राहते मला प्रश्न पडते, काय हरकत नाही, पण आहे ते भारतात. फार धन्यवाद, आम्ही मनाला घालते. 2024 संकल्पना, टीच समवन हाऊ टू प्ले चेस, बरोबर आहे ना. आपल्या लोकांना किती वेळा शिकवलं ना, डायरेक्ट पाय उचलून कुठे ठेवलं याची गॅरंटी नाही आहे. टीच समवन हाऊ टू प्ले चेस, शिकवणारा तो पागल होऊन जाईल, बरोबर आहे ना. फिडेची स्थापना 20 जुलै 1924 ला झाली, म्हणून या दिवसाचं स्मरण म्हणून हा 2019 पासून संयुक्त राष्ट्रानं 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं, बरोबर आहे. कधीपासून आहे फिडेची स्थापना? 1924, पॅरिस, फ्रान्स, बरोबर आहे. आणि आपण 12 डिसेंबर 2019 ला याची काय केली, आपण सुरुवात केलेली आहे, 12 डिसेंबर 2019 ला. तर बघा, भारतातले काही चेस चॅम्पियनशिप आहे खेळणारे काही लोक, पी विश्वनाथन जो 5 वेळा विजेता आहे, बघा. त्यानंतर तो एक लहानसा खेळ होता, डी गुकेश, बरोबर आहे. मॅग्नस कार्लसन सुद्धा आहे जगातला सर्वात चांगला खेळाडू बुद्धिबळचा. भारतातील विविध बुद्धिबळ, लक्षात घ्या. विश्वनाथ आनंद भारताचे पहिले ग्रँडमास्टर आहेत. विश्वनाथ आनंद बुद्धिबळाचा जादूगार ज्याला आपण म्हणतो, तर विश्वनाथ आनंद बघा, ज्याने भारताचे पहिले ग्रँडमास्टर, लक्षात घ्या, ओळखतात. 5 वेळा जागतिक बुद्धिबळ विजेता आहे तो. किती वेळा? 5 वेळा जागतिक बुद्धिबळ विजेता. भारताचा पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, बघा त्यांना मिळालेला पहिला खेळाडू आहे. बघा, आता ज्याचं नाव आता मेजर ध्यानचंद आहे. राजीव गांधी जे खेळ क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे, तो भारतीय खेळाडूंना दिला जातो, तो त्यांना मिळाला होता.
सध्या ते फिडेचे उपाध्यक्ष आहे. कोण? पी विश्वनाथ आनंद. भारताचे 25वे ग्रँडमास्टर श्याम सुंदर एम. बघा आता सध्या 98-99 पर्यंत झालेले आहे ग्रँडमास्टर भारताची, बरोबर आहे. पुढे बघा, भारतातील पहिली महिला ग्रँडमास्टर यस विजयालक्ष्मी. आणि पहिला ग्रँडमास्टर कोण आहे आपला? विश्वनाथन, बरोबर आहे. बघा अलीकडचे काही आर प्रज्ञानंद, वैशाली आर, बुद्धिबळ इतिहासातील पहिली भाऊ बहीण जोडी आहे. दोन्ही ग्रँडमास्टर आहे, भाऊ बहिणाची जोडी आर प्रज्ञानंद आणि वैशाली आर. हे दोघेही भाऊ बहिणाचे ग्रँडमास्टर झालेले आहेत, बरोबर आहे. ग्रँडमास्टर दिवस कुठला आपला? 20 जुलै. बघा स्थापना झालं होतं फिडेची पॅरिस फ्रान्स मध्ये. कधी? 1924, बरोबर आहे, 1924. आणि 2019 पासून 20 जुलै हा दिवस बुद्धिबळ दिवस, जागतिक बुद्धिबळ दिवस म्हणून त्याच्या स्मरणार्थ आपण साजरा केलेला आहे, 20 जुलै दिवस. आणि आपले सर्वात जास्त बुद्धिबळचा जादूगार कोण? आपला पी विश्वनाथन, ज्याला 5 वेळा काय आहे? ग्रँडमास्टर पुरस्कार, बुद्धिबळाचा जागतिक पुरस्कार प्राप्त आहे. सर्वात पहिला ग्रँडमास्टर म्हणून त्याचंच नाव आहे, बरोबर आहे. बुद्धिबळ मधला भाऊ बहिणीची जोडी सुद्धा आहे. पहिली महिला कोण आहे आपण ते सांगितलं या ठिकाणी, बरोबर आहे. तर हे बुद्धिबळा संदर्भातचा आहे 20 जुलै हा दिवस, लक्षात ठेवा. पुढे चला, फिफा अतिशय महत्वाचा आहे. वर्ल्ड कप, फिफा लक्षात घ्या. फिफा वर्ल्ड कप झाला, कोण जिंकला? स्पेन. दुसऱ्यांदा जिंकला स्पेन, बरोबर आहे. आणि एक्स्ट्रा टाइम मध्ये जिंकले, हे टाइम समाप्त झाला, बरोबर आहे. मेस्सीले हरवलं, मेस्सीले, बरोबर आहे. कारण अर्जेंटिना होता, बरोबर आहे. अर्जेंटिनामध्ये मेस्सी आहे, लक्षात घ्या. लिओनेल मेस्सी रिटायरमेंट घेऊन गेले, आणखी जाहीर केला नाही तो, लक्षात घ्या. स्पेन दुसरे विश्वचषक विजेता आहे, उपविजेता अर्जेंटिना आहे. बघा स्पेन 1-0 लक्षात घ्या न जिंकला अर्जेंटिना विरोधात, आणि एक्स्ट्रा टाइम मध्ये जिंकला. हा निर्णायक गोल केला फेरान टोरेस 106व्या मिनिट मध्ये, लक्षात घ्या. फेरान टोरेस, लक्षात घ्या. अंतिम सामन्याची तारीख 20 जुलै 2006, लक्षात घ्या. 2026 ला ही झालेली आहे. अंतिम सामन्याचं स्थळ मेटलाईफ स्टेडियम. बघा हे विचारत नाही, परंतु कुठं? न्यू जर्सी किंवा जर्स, आपण याला न्यू जर्सीच म्हणतो आपल्या इकडं. बघा अमेरिकेमध्ये अंतिम सामना झाला, अमेरिका या ठिकाणी. 2 संघ स्पेन आणि अर्जेंटिना. कोण जिंकलेला आहे? बघा फिफा वर्ल्ड कप, फुटबॉलचा सर्वोत्कृष्ट जगातला पैसा याच्यात खर्च होतो. सर्वात जास्त पागल लोक फुटबॉल मध्ये आहे. क्रिकेट बघणारे फारच कमी देश आहे, खेळणारे 10, 12, 15, 20 लोक आहेत खेळाचे, पण फुटबॉल मध्ये सर्वात जास्त फेवर आहे. लोकांचं पण हाऊस पण आहे. आपल्या इकडे टीम नाही म्हणून आपण पाहत नाही, कारण आपली टीम एवढी वर त्याचं महत्व नाही आहे. बघा काय काय या विश्वचषकाबाबत माहिती बघा. तिसरे स्थान इंग्लंडचे आहे. तिसरे स्थान कोणाचे आहे? इंग्लंडचे. यजमान देश अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. हे विचारू शकते फिफाचा यजमान देश कोण कोण आहे? लक्षात घ्या. संयुक्त अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. स्पर्धा कालावधी 11 जून ते 19 जुलै. फायनल झाला 20 तारखेला. पुढे बघा 48 संघ सहभागी होते. प्रथमच एवढ्या संघाचा सहभाग. तुम्हाला विचारलं फिफाचं आयोजन कोणत्या शहरात झालं होतं? तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, बरोबर आहे. त्यानंतर किती संघ होते? 48. एकूण सामने 104. एकूण शहर 16. बघा स्पेनने यापूर्वी 2010 ला जिंकलं होतं. स्पेन पण खूप चांगली टीम होती, मधात ते खराब झाली, बरोबर आहे. 2010 ला स्पेन जिंकला. स्पेननं आता दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. कशाचा? फुटबॉलचा. लक्षात आलं? 2 घडामोडी. आता याच्यातनी काही लोकांना पुरस्कार भेटते, गोल्डन बॉल, बरोबर आहे, गोल्डन ग्लोव्स. हे संपूर्ण बघा, हे सर्वात महत्वाचं बघा. गोल्डन बॉल रॉड्री, लक्षात घ्या, या खेळाडूला भेटला. गोल्डन बूट बघा, सर्वोत्कृष्ट खेळाडू याला गोल्डन बॉल पुरस्कार मिळतो. गोल्डन बॉल रॉड्री याला भेटला स्पेनच्या. गोल्डन बूट सर्वाधिक गोल केला त्याला किलियन एम्बापे. लक्षात घ्या, किलियन एम्बापे फ्रान्सचा, याने 10 गोल केलेले आहे. त्याचं नाव सांग किलियन, तो काय गोल करणार नाही, किल करू लागला. बघा लिओनेल मेस्सी अर्जेंटिना स्पर्धेत एकूण 8 गोल केले, परंतु अंतिम फेरीत त्याचा पराभव झाला. सर्वोत्कृष्ट महत्वाचा एक खेळाडू होता, अर्जेंटिनाचा सर्वात वयस्कर खेळाडू या वर्ल्ड कप मधला. लक्षात घ्या लिओनेल मेस्सी, परंतु मेस्सीला या ठिकाणी पराभव झाला. मेस्सी आणि तो रोनाल्डो हे सुद्धा महत्वाचे खेळाडू होते. रोनाल्डो निवृत्त घेतले, आपण मागच्या करण मध्ये घेतलं होतं, बरोबर आहे ना. तर मेस्सी बघा, पहिली स्पर्धा फिफाचा इतिहास बघा 1930 ला उरुग्वेला झाला. पहिला विजेता उरुग्वेचा आहे. अर्जेंटिनाचा पराभव केला होता उरुग्वेला. बघा फिफाची सुरुवात 1930 ला. सर्वाधिक वेळा विजेता ब्राझील आहे, 5 वेळा, बरोबर आहे. आणि स्पेन किती वेळा? 2 वेळा, 2010 ला आणि आता. विचारणार बघा, फिफा 100% विचारते, हे पाठच करून जाईल, पाठच करून जा. बिमस्टेक विचारल तुम्हाला, नाटो विचारल, हे विचारल, या विद्यापीठ विचारल. महत्वाच्या घडामोडी आहे. जीआय टॅग महाराष्ट्राचा सगळ्यात महत्वाचा आहे. तांबूळ ते विचारू शकते, चिकी सुद्धा विचारू शकते.
बघा, तर 5 वेळा विजेता कोण आहे? ब्राझील. कधीपासून सुरुवात आहे फिफाची? 1930. बरोबर आहे. पहिला विजेता कोण आहे? उरुग्वे. आणि आयोजन पण तेच होता. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, संस्था आहे फिफा, फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन. बरोबर आहे. तर या प्रकारचं फिफा विश्वचषक स्पर्धा, बरोबर आहे, 3 राष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने झालेली आहे. तर हे महत्वाची स्पर्धा झालेली आहे फिफाची. बरोबर आहे. फुटबॉल. पुढे जर आपण राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याकाच्या आयोगाचे अध्यक्ष बदलले आहे. लक्षात घ्या, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, मायनॉरिटी अल्पसंख्याक बघा, बौद्ध, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, बरोबर आहे, या प्रकारचे लोक आहेत, त्याला आपण म्हणतो अल्पसंख्याक. हिंदूच्या तुलनेत ज्याची संख्या कमी आहे त्याला म्हणतो अल्पसंख्याक. अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 1992 ला आपण गठीत केलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, अल्पसंख्याक आयोग, बरोबर आहे, मानव अधिकार आयोग, हे सगळे आयोग तुम्हाला वाचून जावं लागणार आहे. इलेक्शन आयोग, निवडणूक आयोग, बरोबर आहे. तर या प्रकारचे नवीन नियुक्ती बघा, हरजीत सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती झाली. बघा, याच्या पहिले कोण होता? इक्बाल सिंग लालपुरा. हा बऱ्याच वेळेस होता, IPS व्यक्ती होता. इक्बाल सिंग लालपुरा बऱ्याच वेळेस स्पर्धेला वाढवला कालावधी. पण आता नवीन हरजीत सिंग ग्रेवाल हे नवीन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे काय झालेले आहे? अध्यक्ष. हरजीत सिंग ग्रेवाल, बरोबर आहे. बघा, अल्पसंख्याक आयोगाबद्दल माहिती बघा थोडक्यात. बघा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 अंतर्गत, लक्षात घ्या, आणि 1993 पासून लागू झाला, अंमलबजावणी. वैधानिक आहे, लक्षात घ्या. वैधानिक आहे म्हणजे सरकार मान्य आहे, घटनात्मक नाही आहे. वैधानिक आहे, सरकार निर्माण करते. बघा, संस्थेचा दर्जा वैधानिक आहे, घटनात्मक संस्था नाही आहे. बघा पुढं याची रचना बघा, स्ट्रक्चर लक्षात घ्या. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, 5 सदस्य, एकूण किती? 7. तुम्हाला विचारलं अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कधी? 1992. अल्पसंख्याक आयोगाचा कार्यारंभ कधी? 1993. अल्पसंख्याक आयोग वैधानिक आहे का घटनात्मक आहे की बिगर घटनात्मक आहे? बिगर घटनात्मक नाहीये, तर ती वैधानिक आहे. पण घटनात्मक आहे का? नाही आहे. पुढे बघा, एकूण सदस्य 7. एकूण सदस्य 7. बघा पुढे बघा, केंद्र सरकारद्वारे याची स्थापना केली जाते, सर्व सदस्याची नियुक्ती केली जाते. बघा, कार्यकाळ बघा, साधारणतः अध्यक्ष आणि सदस्याचा कार्यकाळ पद स्वीकारल्यापासून 3 वर्ष असते. किती वर्ष असते? 3 वर्ष. पण बघा, विशेष कायदेशीर अट, कायद्यानुसार अध्यक्षासह किमान 5 सदस्य अल्पसंख्याक समुदायातील असणे बंधनकारक आहे. 5-7 पैकी 5 सदस्य कशाचे असावे? अल्पसंख्याक. बघा, तुमच्या नोट्स मध्ये अपडेट करायचं. बघा, अल्पसंख्याक आयोग आहे तुमच्या पॉलिटिच्या नोट्स मध्ये जर तुम्ही गेलात, पुस्तकात जायचं, तर विविध आयोग आहे. याला मायनर ऍक्ट म्हणतात. पॉलिटी मधले सगळे आयोग आहेत, याला मायनर ऍक्ट म्हणतात. किंवा या सगळ्या आयोगाबद्दल आपली युट्यूबला व्हिडिओ आहे. सगळे आयोग त्यांनी अपडेट तुम्ही करून घ्या. सगळेच आयोग आहे, सगळे तुम्हाला माहिती पाहिजे असं. अध्यक्ष बदलला आता. चला, तर या प्रकारचं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. पुढं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 1 ऑगस्टला जाहीर होणार आहे. अजित डोवाल यांना घोषित करण्यात आलेले आहे. भारताचा सुरक्षा सल्लागार, अतिशय महत्वाचा, नरेंद्र मोदीचा विश्वासू व्यक्तिमत्व. आणि अजित डोवाल या माणसानं रॉय एजंट होता पाकिस्तानमध्ये, या माणसानं पांठेला चालवला पाकिस्तानमध्ये, या माणसानं रिक्षा चालवला, भाजीपाला विकला, विविध आपली ओळख लपून ठेवली. आणि ओळख लपून ठेवलेल्यानंतर जिवंत भारतात आला आणि भारत सरकारच्या सेवेत हा काम करता अजित डोवाल त्यांनी महत्वाची भूमिका निभावली भारतातल्या विविध संरक्षण यंत्रणेनी. तर याला बघा, पुण्यामध्ये आहे पुरस्कार वितरण सोहळा. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या जयंती निमित्त, लक्षात घ्या, पुण्यतिथी निमित्त हा पुरस्कार दिला जातो. बघा पुढे बघा, आयोजक संस्था टिळक स्मारक ट्रस्ट, कुठं? पुणे. निवडीचे कारण, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्वाची कामगिरी भूषवल्यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. बघा, कोणाकोणाला मिळालेला टिळक पुरस्कार पाहून घ्या. 2023, 24, 25, 26, बस एवढं वाचून घ्या. बघा, सर्वात पहिला नरेंद्र मोदीला भेटला टिळक पुरस्कार. कोणाले? नरेंद्र मोदी. 24 सुधा मूर्ती, महत्वाची आहे, सुधा मूर्ती. पुढं 25 नितीन गडकरी. आणि आता 26 अजित डोवाल. लक्षात घ्या, अजित डोवालला भेटलंय या प्रकारचं. आणि हे टिळक फाउंडेशन आहे. आणि या ट्रस्टचे अध्यक्ष सध्या डॉक्टर रोहित टिळक आहे. कोण आहे? डॉक्टर रोहित टिळक. बस हे ज्याही माहित पाहिजे आपल्याला. विचारते अशावर आयोग विचारू शकते, काहून? खुश करायला येईल. हो, लक्षात घ्या, सरकारच्या विरोधात प्रश्न विचारत नाही, सरकारच्या बाजूने विचारते. तुम्ही कधी लक्षात घ्या, तुम्ही कधीही सरकारच्या बाजूचं उत्तर धरायचं तुम्ही. तर या प्रकारचा हा पुरस्कार लोकमान्य टिळक. राष्ट्रीय ध्वज दिन सर्वांनाच माहित आहे, 22 जुलै 1947, बरोबर आहे. तर या प्रकारचा 22 जुलै आपल्या घटना समितीने याला तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून अधिकृत मान्यता दिली. आणि आपण कधीपासून तो लागू केला? तेव्हापासूनच आपण ते वापरणं सुरू केलं, बरोबर आहे ना. राष्ट्रीय ध्वज आपले तिरंगे बरेच बदलले. साधारण तुम्ही बघितले असेल तर 18-19 पर्यंत आपले तिरंगे बदललेले आहे. विविध रंगाचे, चरकाचा आहे, फुलाचा आहे, फुलदाणीचा आहे, चांदण्याचा आहे, काही लोकांना माहित असेल,
बरोबर, काही लोकांना माहित नसेल तर हा तिरंगा लक्षात ठेवा. पुढे चला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हे एकदम IMP आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बघा, एक दोन करोड आता आपल्या महत्वाच्या, एक तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि एक नीती आयोगाचे CEO झालेले जैन, नीती आयोगाचे नवीन CEO झालेले, लक्षात घ्या, BVR सुब्रमण्यमच्या जागी. चला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 आयोजक बघा, ग्लासगो स्कॉटलँड. बघा, शुभंकर फिनी ह्या ग्लासगोचा युनिकॉर्न आहे आणि युनिकॉर्न हा इंग्लंडचा राष्ट्रीय प्राणी आहे. काय आहे? राष्ट्रीय प्राणी, लक्षात घ्या. युनिकॉर्न स्कॉटलँडच्या राष्ट्रीय प्राणी. कुठं होत आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा? ग्लासगो स्कॉटलँड. किती स्पर्धा आहे? 23वी. किती आहे? 23वी. कधी होणार आहे? 23 जुलै ते 2 ऑगस्ट, बरोबर 11 दिवस आहे. सुरू झाली आहे स्पर्धा. तुम्ही जर कोणी स्पर्धेत असेल तर राहिले असेल तर लवकर जा. पुढं सहभागी देश किती आहे? 74. फिफा मध्ये किती होते? फिफा मध्ये किती आहे? 48. बिमस्टेक मध्ये किती? 7. नाटो मध्ये किती? 32. असं तर होते रे. आती घाई संकटात नाही, संकटात नेते, बरोबर आहे ना. पूर्ण करून घ्यायचं आणि आपलं होतं खिचडी. कुठं 32, कुठं 7, कुठं 74, कुठं हे बरोबर, ते बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे. वाचण्याला चूक काहीच नाही, पण कुठं कायच्यात टाकायचं? हळदीच्या डब्यात हळद, मिठाच्या डब्यात मिठणी आणि चटाच्या डब्यात चटणी. नाहीतर काही तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी जर साखरेच्या ऐवजी मीठ जर टाकलं तर कार्यक्रम बाईकला. लक्षात असलं पाहिजे. बघा, मुख्य मैदान ओवो हायड्रो ग्लासगो. बघा, लक्षात घ्या, स्कॉटलँड मध्ये ही 23वी स्पर्धा होत आहे. बघा, साधारणतः या खेळाबद्दल आपण माहिती घेऊ. भारतीय पथक बघा, 126 खेळाडूचा चाललाय. 78 पुरुष, 48 महिला. उद्घाटन सोहळ्यातील ध्वजवाहक आहे मीराबाई चानू. बघा, वेट लिफ्टर आहे आपली, भारत बॉक्सिंग, बरोबर, भारोत्तोलन मध्ये आहे. आणि लवालिनिया बोरोगोहान बॉक्सिंग मध्ये, लक्षात घ्या. तर या प्रकारची मीराबाई चानू आपली महत्वाची खेळाडू आहे. त्याला उद्घाटन सोहळ्यातील ध्वजवाहक आहे. सर्वात मोठा ताफा ऍथलेटिक्स मध्ये बघा, 32 खेळाडू. लक्षात घ्या, आतापर्यंत आपला जो काही ऍथलेटिक्स मधला ताफा आहे 32 खेळाडू आहे. हे जे चालले नाही एवढे 126 मध्ये, तर सर्वात मोठा ताफा आहे ऍथलेटिक्स मध्ये. जो काही आपण धावतो ना विविध प्रकारचे, याच्यातली सर्वात जास्त खेळाडूचा संघ आपला आहे. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 23वी, याच्याबद्दल इतिहास थोडक्यात आपण बघूया. राष्ट्रकुल स्पर्धा सुरुवात कधी आहे? 1930 ला, ज्यावेळेस फिफा सुरू झाली त्याच वेळेस, बरोबर आहे. राष्ट्रकुल स्पर्धा 1930 मध्ये हॅमिल्टन कॅनडा येथे पार पडली. सर्वात पहिल्यांदा हॅमिल्टन. भारताचे यजमानपद भारतानं घेतलं का राष्ट्रकुल? हो, 2010 ला. आतापर्यंत भ्रष्टाचार चालत येत, घोटाळा. विजय कलमाडी बघा, त्यानं मोठा घोटाळा केला होता काँग्रेसच्या काळात ती, बरोबर आहे. लक्षात घ्या, त्याला सुरेश कलमाडी या नावाने ओळखलं जाते सर्वांना, क्रीडा मंत्री. तर आपलं ऑलिम्पिक महासंघानं भारतीय क्रीडा संघटनेला बरखास्त सुद्धा करून टाकलं होतं, बरोबर आहे. भारतीय लोक कायच्यात खायचा विचारच करत नाही. पहिले खायचा विचार करतले का? भारतानं 2010 ला बघा, राष्ट्रकुल स्पर्धा किती झाल्या? 23. भारतातली किती झाली? 2010. भारताने 2010 ला झाली होती. आता कुठं होत आहे? 23वी ग्लासगो स्कॉटलँड. ग्लासगो स्कॉटलँड. पहिले कुठं झालं? कॅनडा. सर्वात पहिल्यांदा कुठं झालं? कॅनडामध्ये. सर्वात कधी? 1930, बरोबर आहे. आता किती संघ आहे याच्यातनी? किती? 74. 74 आहे ना? पाहिले का तुम्ही? 74 आहे ना? 74. कॉन्सन्ट्रेशन ठेवा. पुढे बघा. तर बघा, मुख्यालय बघा कशाचं? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं मुख्यालय कुठं आहे? लंडन, युनायटेड किंगडम. लंडन, युनायटेड किंगडम. बघा, खेळप्रेमी लोक ते आहे. आपल्या इकडे काही मुख्यालय नाही. आपल्याकडे लोक काही चोर आहे, खांब्यावर लाईट चोरून येते, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, तर भारतीय संघ याच्यातनी गेलेला आहे. आता किती जिंकेल, काय झालं आपल्याला ते कळलं, बरोबर आहे. मीराबाई चानू आपली काय होती? ध्वजवाहक. त्यानंतर बघा, नीती आयोग. शेवटची न्यूज, महत्वाची न्यूज आहे आपली, नीती आयोग. नीती आयोग स्थापना सर्वांना माहित आहे. 2015 ला, 1 जानेवारी 2015 ला. तेव्हापासून सगळे बदलले, उपाध्यक्ष बदलले, CEO बदलले, पण एकच माणूस बदलला नाही, तो म्हणजे कोण? अध्यक्ष, बरोबर आहे ना, नरेंद्र मोदी. थिंक टँक आहे, 15 वर्षाचे, 1-1 वर्षाचा आढावा घ्यायचा आहे. थिंक टँक आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी नवे CEO झालेले आहे अनुराग जैन, बरोबर आहे. पूर्वीचे CEO BVR सुब्रमण्यम होते, याच्या जागी पहिले CEO कोण होते? सिंधुश्री खुल्लर. सर्वात पहिले नीती आयोगाचे CEO कोण? विचारते बरे, लक्षात घ्या, सिंधुश्री खुल्लर. आणि याच्या मागचे कोण होते? BVR सुब्रमण्यम. सध्या कोण आहे? अनुराग जैन. हे होणार आहे CEO. अरे नीती म्हणतो, या घटना घडामोडी पाठच करून टाकायच्या रे, फक्त अपडेट करायचं. उपाध्यक्ष CEO, उपाध्यक्ष CEO. हे काय वाचत आहे का वारंवार? तुम्ही जर नेहमी वाचाल तर मग गेले, तुम्हाला स्किलच नाही तुमच्याजवळ. स्किल पाहिजे बा.
पुढे बघा, नीती आयोगाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. सदस्याच्या बद्दल. अध्यक्ष पंतप्रधान असते. उपाध्यक्ष कोण आहे बघा, अशोक कुमार लाहिरी. पहिले उपाध्यक्ष होते अरविंद पनगारिया. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पनगारिया. पहिले सीईओ सिंधुश्री खुल्लर. यापूर्वीचे सीईओ BVR सुब्रमण्यम. लक्षात घ्या, BVR सुब्रमण्यम लक्षात घ्या. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पनगारिया आणि आता कोण आहे, अशोक कुमार लाहिरी. अशोक कुमार लाहिरी. आणि आता आपले नवीन जैन हे काय झाले, अनुराग जैन सीईओ. कशाचे, नीती आयोगाचे. पुढे बघा, अनुराग जैन सीईओ झाले. बघा, नीती आयोग हे महत्वाचे थिंक टँक म्हणून ओळखले जाते. बघा, 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना आहे. आणि नीती आयोग ही 15 वर्षासाठी म्हणजेच काय 15 वर्षाचे थिंक टँक आहे. आणि नीती आयोग मधील सर्व राज्याचे सीएम असतात, सर्व राज्याचे. जे तुमचं नियोजन आयोगात नव्हतं. नियोजन आयोगाची स्थापना 1950 ला झाली होती, बरोबर. 1 एप्रिल 1951 पासून कार्यरत झालं होतं. त्यानुसार पंचवार्षिक योजना होत्या. आणि नीती आयोग आपल्या देशासाठी अतिशय महत्वाचं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, बरोबर आहे. या प्रकारच्या घडामोडी होत्या. बघा, आजच्या लेक्चर जर तुम्ही पाहिलं, नीती आयोग महत्वाचा आहे की नाही, टिपा महत्वाचा आहे की नाही, बिमस्टेक महत्वाचा आहे की नाही, बरोबर आहे. ग्लासगो परिषद मध्ये स्कॉटलंडची कुठली स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा महत्वाची. खेळाडी लक्षात घ्या. त्याच्यात किती संघ होते हे महत्वाचं आहे. नाटो संघटना महत्वाची आहे. AI विद्यापीठ महत्वाचं आहे, बरोबर आहे. साधारणतः आपण 1 ते 1.5 तासात ही लेक्चर आपण घेत असतो. आता मी काय करतो, हेच PDF मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवतो. तुम्ही काय करत जा, हे एकदम IMP PDF आपली शॉर्टकट मध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला हे वाचलं तर तुमचं रिव्हिजन होऊन जाते. आणि तुमच्याजवळ लॅपटॉप नाही आहे ना, तर हे सगळ्या PDF तुम्ही बरोबर ठेवल्या जातात. मग एक काम करायचं, पेनड्राईव्ह वगैरे वापरायचं, बरोबर आहे ना. त्या आपल्याजवळ नाही तर गरिबी आता आहे, बात काय करायचं, नाहीतर मग आणा कुठून तरी. ओके. तर या प्रकारचा संपूर्ण चालू घडामोडी तुम्ही करंटच्या सगळ्या एक्झाम ओरिएंटेड आपल्या आहे. आणि सर्वांना आणखी परत सांगतो की तलाठी भरतीसाठी महत्वाची एक एक्झाम ओरिएंटेड बॅच आपली चालू होत आहे. तारीख आहे 29 जुलै संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जे कोण नवीन असतील त्या लोकांनी काय करायचं, आणखीन जर लेक्चर तुम्हाला ऐकायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सोबत त्यांनी जुळून राहा. युट्यूब चॅनल बघा वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब करा, नाहीतर लेक्चर बघत जा. ओके, धन्यवाद.